शेणखत हे खरंच खत आहे का? तर ते जमिनीमध्ये काय करतं? शेणखत टाकायला पाहिजे का? मी म्हणेल हो, पण त्याचा वापर जो आहे तो सॉइल कंडिशनर म्हणून जास्त आहे. पिकांसाठी माती ही अनुकूल करायची आहे, तर जमिनीत असणारे जे उपयुक्त मायक्रोब्स आहेत त्यांच्यासाठी फीड आहे. पिकांना त्या शेणखतातील कार्बनचा काहीच उपयोग नाही. मग किती टाकायचं एक्झॅक्टली? जितकं शक्य असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. एक प्रॉपर फर्टिगेशन सिस्टम ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मुळांच्या पूर्ण कक्षेत तुमची खतं गेली पाहिजे आणि हे केव्हा जाईल? जेव्हा तुम्ही इरिगेशन सोबत खत द्या. आणि जगभरात फर्टिगेशन सिस्टमचाच वापर होतो. आता ग्रॅन्युअल्स जी खतं आहेत म्हणजे दाणेदार खतं आहेत, याचं काय काय फायदे होतात? जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन असेल, उत्पादन वाढणार, पण जास्त याला लिमिट आहे. पिकं आणि खत ह्या दोघांच्या मते तुम्ही एका फार मोठ्या गोष्टीला विसरून जाता, ती म्हणजे तुमची माती. त्याचं जमिनीत कसं रूपांतर होणार आहे किंवा त्याचं फिक्सेशन होणार आहे का, तो जमिनीसोबत कसा रिॲक्ट करणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कळेल कसं? जेव्हा तुम्ही जमीन समजून घ्या. आणि जमीन समजेल कशी? जेव्हा तुम्ही तिचं अनालिसिस करा. सॉइल टेस्ट रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं की जमीन कशी आहे, जमिनीमध्ये काय काय न्यूट्रिएंट्स आहेत, काय कमी आहे, बरोबर, आणि त्यानुसार ते द्यायचे. पिकांना काहीही लागणार असेल तर ते फक्त पिकांमार्फत पोहोचवायचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे पाणी. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आर व्हेरी सेफ. जी गोष्ट वॉटर सोल्युबल 100% नाही ती ड्रिपने सोडणे बिलकुल चुकीचं आहे. शेतकऱ्यांचा अजून एक कन्सर्न असतो की हे खत ते खत मी एकत्र वॉटर सोल्युबल करतो आणि सोडतो, तर हे मिक्सिंग करणं योग्य आहे का सेपरेट जायला पाहिजे? तुम्ही ती विरघळताना एकत्र नाही केली पाहिजे. एकत्र दिली पाहिजे का? ऑब्व्हियसली एकत्र दिली पाहिजे. मार्केटमध्ये ना खतं खूप फेक येतात, वॉटर सोल्युबल असेल किंवा दाणेदार असेल, तर त्याला कसं ओळखायला पाहिजे? शेतकऱ्यांना काय खबरदारी घ्यायला पाहिजे? भारताची शेती आणि पूर्ण जगभरातली शेती यामध्ये किती फरक जाणवला तुम्हाला? जगभरातल्या कामात एक शिस्त आहे. जशा पद्धतीने ते कामं करायला पाहिजे तशीच ती कामं केली जातात. भारतात ते कामं करण्याची पद्धत कुठेतरी चुकते. तिकडचे शेतकरी जास्त पैसा कमवतात, आपले कमी कमवतात, असं काय आहे का? नक्कीच असं आहे. इथे त्या मालाचा तेवढा खप आहे, जो त्याला एक रेट पाहिजे त्याच्या विशेष गुणामुळे तो आपल्याकडे मिळत नाही. म्हणजे मार्केटचा अभाव आहे भारतामध्ये. मार्केटचा अभाव म्हटल्यापेक्षा केलेल्या उत्पादनाचा त्याला एक विशेष दर्जा नाही. मार्केट आहे पण डिस्टिंग्विश मार्केट नाही. त्याला कारणीभूत असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली खाद्य संस्कृती. थोडक्यात मेडिटेरियन पासून जेव्हा आपण पुढे जातो, खाण्यात फळं आणि भाजीपाला याचा सर्वात मोठा वापर होतो. सॅलड्स आहेत, त्याच्यात खूप फ्रुट्सचा वापर आहे. त्यांचं डाएट तसं आहे. पर कॅपिटा कन्झम्पशन वाढतं, रिक्वायरमेंट वाढतं. डेफिनेटली त्या गोष्टीला भाव जास्त आहे भारताच्या तुलनेत. मित्रांनो, आजचा एपिसोड खूप खास आहे. एपिसोड पूर्ण बघा, तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी कळतील शेतीमधील. आपल्या शेतामध्ये आपण असं समजतो की जास्त खत टाकलं की जास्त उत्पादन येणार. ही एक चुकीचं गोष्ट आहे मित्रांनो, चुकीची गोष्ट आहे. कारण असं नाहीये. झाडाला किती गरज आहे हे बघावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सॉइल टेस्ट रिपोर्ट कशी रीड करायची, पेट्रोल टेस्ट कसा रीड करायचा, पेट्रोल काय असतं, शेणखत हे खत आहे का, वॉटर सोल्युबल खत हे काय आहे, भारतामध्ये कधी आलं, ग्रॅन्युअल खत काय आहे, हे सगळं आपण समजून घेणार आहे. आणि आपला खर्च खतामध्ये तुफान असतो. खूप खतं टाकतो, जमिनी आपण खराब करत जात आहे. तर हे आपल्याला करायला नाही पाहिजे आणि यामध्ये योग्य ज्ञान आपल्याला पाहिजे, नॉलेज पाहिजे. त्यासाठी आपण आज स्पेशल गेस्ट घेऊन आलोय. आपल्यासोबत अजित इंगळे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सरांनी जे आहे ते 4.5 वर्ष इस्रायलमध्ये काम केले. चायना असेल, युरोप असेल, वेगवेगळ्या देशामध्ये जगभर ते फिरतात, तिकडून माहिती गोळा करतात. तेही ऑटोमेशनमध्ये काम करत आहेत आणि खतामध्ये तर खूप भारी काम करत आहेत. तर मित्रांनो, मी म्हणेन की हा एपिसोड प्लीज तुम्ही पूर्ण बघा. हा मातीवर्सचा खूप खास एपिसोड आहे. अजून एकदा सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद मातीवर्स. मला हे विचारायचं आहे, तुम्ही आता जगभर फिरताय, म्हणजे आता तुम्ही जस्ट आपली चर्चा चालू होती की तुम्ही चायनामध्ये फिरलाय किंवा युरोपमध्ये काम केलंय, इस्रायलमध्ये काम केलंय. भारताची शेती आणि पूर्ण जगभरातली शेती यामध्ये किती फरक जाणवला तुम्हाला? तसं पाहिलं तर जगात आणि भारताच्या शेतीत असं काही वेगळं पण नाही आहे सर, जे माझ्या दृष्टीने दिसलं. आपण म्हणतो की बाबा तिकडे शेती वेगळी आहे, तिकडे फार प्रगती आहे, टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे. तर मला तसं काही वाटत नाही किंवा माझ्या निदर्शनात तसं नाही. फक्त हे सांगू शकतो की जगभरातल्या कामात एक शिस्त आहे, एक टेक्स्टबुक मेथड्स आहेत आणि त्या मेथडॉलॉजीला फॉलो करून जशा पद्धतीने ते कामं करायला पाहिजेत तशीच ती कामं केली जातात. भारतात ते कामं करण्याची पद्धत कुठेतरी चुकते आणि असाच माझा थोडक्यात अनुभव राहिला. शेतकरी सगळीकडे सारखा आहे, शेतीत असलेली चॅलेंजेस सगळीकडे सारखी आहेत. पाणी, जमीन, वातावरण, पिकांचे प्रकार, हे चॅलेंजेस सगळीकडे आहेत. रोग आहेत, किडी आहेत, एकदम हार्श क्लायमेट आहे. बऱ्याच देशात बर्फाच्छादित काही काळ असतो, थंडी फार जास्त असते, कुठे उष्णता फार जास्त आहे. पाण्याची क्वालिटी म्हणाल तर मी
जवळपास 4,000-5,000 PPM TDSचे पाणी पाहिलेले आहेत जे ॲग्रिकल्चरसाठी वापरले जातात. ओके. जवळपास 10 pH ची माती स्पेनमध्ये आहे, त्यात शेती होते. त्यात शेती होते. तर हे का बरं शक्य होतं की म्हणजे जो डिफरन्स आहे आपला, तर ह्या सगळ्या गोष्टीवर मात करायचं किंवा त्याला नियंत्रण करण्यासाठी काही पद्धती आहे आणि त्या अतिशय शास्त्रोक्त आहेत. पण मग कुठेतरी आपल्याकडे जो मला प्रकार दिसतो तो फक्त अचूकता आणि ढोबळपणा जास्त आहे. ढोबळपणा जास्त आहे. बरोबर. तर एवढाच फरक मी म्हणेल. अन्यथा सारीचं अंतर, नागर, वखर, पाणी देणे ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस जवळपास सगळीकडे सारख्या आहेत. असं आहे का मग की भारताच्या बाहेरचा जो शेतकरी आहे, म्हणजे तुम्ही आता चायनाला बोलला की खूप सारी टेक्नॉलॉजी आहे तिकडं, मग तिकडचे शेतकरी जास्त पैसा कमवतात, आपले कमी कमवतात, असं काय आहे का? नक्कीच असं आहे, ह्यात काहीच दुमत नाही. शेतीचा विकास तिथेच झालेला आहे की जिथे त्या शेती उत्पादनाला एक प्रकारचा भाव आहे. आज जर आपण युरोप म्हणतोय किंवा मेडिटेरियन रिजन म्हणतोय किंवा आपण म्हणूया की जिथे एखादं पीक हे फार मोठ्या प्रमाणात केलं जातं, पण ह्याचं उत्तर असंही आहे की ते पीक तेवढ्या प्रमाणात खाल्लं जातं. आज आपण जर म्हटलं की आपलं जर थोडक्यात द्राक्षाचं उदाहरण घेऊया, 1.5-2 किलो पर कॅपिटा आपलं कन्झम्पशन आहे. भारताचं प्रति माणूस आपल्यात खातात की 1.5-2 किलो? 1.5-2 किलो. तेच जर तुम्ही चायनाचं घेतलं तर 8 किलो आहे. तर तिथे त्या मालाला तेवढा उठाव आहे, तिथे त्या मालाचा तेवढा खप आहे आणि तो खप तिथे जास्त असल्यामुळे आणि सोबतच काय होतं, ही एक महत्वाची आणखी गोष्ट मला सांगायची आहे. आपल्याकडे कोणतंही पीक खाताना, विशेष करून भाजीपाला, त्याच्यात आपण वर्ल्ड लीडर आहोत आजच्या कंडिशनमध्ये, प्रोडक्शनमध्ये, ते खात असताना आपण कोणत्याही गोष्टीची भाजी करून त्याला चिरून कापून त्याची करी करून खातो. बरोबर. यात काय होतं की एखाद्या टोमॅटोचा जो ॲस्थेटिक सेन्स आहे किंवा ॲस्थेटिक अपील आहे ती पूर्ण नष्ट झालेली असते. तो काळा होता, गोरा होता, त्याचा क्रिस्प होता, पल्पी होता, ह्याला काहीच उद्देश उरत नाही जेव्हा तुम्ही त्याला भाजीत कापून टाकलाय. बरोबर. पण टोमॅटो जगात हे फ्रूट सारखं खाल्लं जातं. त्याच्यामुळे त्याचं टेक्स्चर, त्याचा दिसायचा रंग, त्याचं शायनिंग, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याची किंमत ठरते. पण आपल्याकडे जर पाहिलं तर तो शेवटी काय होणार आहे, तो कापून आपण बारीकच करणार आहे. त्याच्यामुळे त्याला रेट सारखाच आहे, म्हणजे त्याचं शायनिंग जास्त असतं, त्याला 2 पैसे जास्त मिळत नाही. दुसरीकडे तसं मिळतं. आज जर तुम्ही बघितलं तर जगात वेगवेगळे सॅलेड्स आहेत. तर तिथं पर्ल टोमॅटो आहे, ऑरेंज कलरचे टोमॅटो आहे, हो, ते बीफ टोमॅटो आहेत मोठे मोठे, हेअरलूम टोमॅटोस आहे, बीफस्टिक टोमॅटो आहे. बीफस्टिक टोमॅटो म्हणजे की बर्गरची जी पॅटी आहे तेवढ्या साईजचा त्याचा व्यास असला पाहिजे, म्हणजे एकच टोमॅटोची जी काप आहे ती कम्प्लीट बर्गरमध्ये जाते. बरोबर. आपल्याकडे बर्गर आहे पण त्याच्यात आपण छोटे छोटे 10 काप करून टाकलेले तुकडे असतात. म्हणजे बर्गरसाठी लागणारा वेगळा टोमॅटो जो वेगळ्या रेटमध्ये इतर देशात खरेदी केला जातो, आपल्याकडे बर्गरमध्ये तोच टोमॅटो आहे जो आपण भाजीत चिरून टाकतो. ह्या डिफरन्सिएशनमुळे काय होतं की जो एक स्पेशालिटी किंवा जी एक त्याला काय म्हणूया आपण की जो त्याला एक रेट पाहिजे त्याच्या विशेष गुणामुळे तो आपल्याकडे मिळत नाही. आणि जिथे रेव्हेन्यू नसेल किंवा तिथे जर भाव नसेल तर अर्थातच त्या गोष्टीवर खर्च किती करायचा किंवा त्या गोष्टीवर काय काम करायचं हे कुठेतरी थोडंसं लिमिटेशन्स त्याला येतात. आणि तुमचा जो प्रश्न होता की कशा पद्धतीने भारतातली आणि इतर शेती वेगळी आहे, तिथे रेट जास्त आहे का, तर तिथे खाण्याच्या पद्धती तशा आहेत, डेफिनेटली त्या गोष्टीला भाव जास्त आहे भारताच्या तुलनेत. याच संदर्भात अजून एक मला तुम्हाला विचारायचं की म्हणजे मार्केटचा अभाव आहे भारतामध्ये, यामुळे काय होते की शेतकऱ्याला पैसा मिळत नाही, पैसा मिळत नाही त्यामुळे शेतकरी टेक्नॉलॉजी जास्त वापरू शकत नाही. मार्केटचा अभाव म्हटल्यापेक्षा केलेल्या उत्पादनाचा त्याला एक विशेष दर्जा नाहीये, तो दर्जा एक कुठेतरी मिसिंग होतो. आणि त्याच्यामुळे मला जर समजा आता तुम्ही टोमॅटोवर खूप मोठं काम केलेलं आहे, तर टोमॅटो सारखं एक पीक आहे, तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी वापरून जर मला त्याचं कॉम्पिटिशन दुसऱ्या 10 रुपयाच्या टोमॅटो सोबतच करायचं आहे, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला मला कोणी भाव देणारा तयार नसेल, तर मला कुठेतरी निर्बंध तयार होतात किंवा मर्यादा येतात की मी त्या गोष्टीवर किती खर्च करावा. मार्केट आहे पण डिस्टिंग्विश मार्केट नाही. आणि त्याला कारणीभूत असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली खाद्य संस्कृती. थोडक्यात आपण टोमॅटोच एक म्हणजे केंद्रस्थानी घेऊया. टोमॅटो असं पीक आहे की माझ्या मते घरात दोन्ही वेळेस आणि बाहेर गेलो तर प्रत्येक पदार्थात फिक्स आहे, ते फिक्स आहे. टोमॅटो तुम्ही त्याला काढू शकत नाही. पण मला जर चाटचा टोमॅटो असेल तर चाटसाठी लागणारा एक वेगळा टोमॅटो आहे, आणि मला जर बर्गरसाठी लागणार तो वेगळा टोमॅटो आहे, सॅलडसाठी वेगळा टोमॅटो आहे. असं जर डिस्टिंग्विश असतं तर आज जर मी सॅलड खातो तर सॅलड 200 रुपयाचा मला जातो किंवा 120 रुपयाचा मला जातो. तर त्याच्यासाठी लागणारा टोमॅटो हा किमान 30 रुपये किलोनी तरी शेतकरी विकू शकतो. थोडक्यात कलर कॅप्सिकम मध्ये आहे, ग्रीन कॅप्सिकमचा रेट वेगळा आहे, कलरचा वेगळा आहे, येस, चिलीचा वेगळा आहे, फॅमिली एकच आहे. हो,
पण ते जाते वेगवेगळ्या ठिकाणी. जाते वेगवेगळ्या ठिकाणी. एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये कलर कॅप्सिकम जाते बरोबर. आणि नॉर्मल ग्रीन वाली एक्झॉटिक मध्ये जात नाही. ते डायरेक्ट मार्केटला म्हणजे चायनीज मध्ये इकडं तिकडं बाकी सगळ्या गोष्टीकडे ग्रीन वाली जाते. बरोबर. कारण की ग्रीन काय करायची आहे, भाजी चिरून टाकायची आहे ना. बरोबर आहे. Aesthetic संपली त्याची. पण तुम्हाला जर तुम्ही कलर कॅप्सिकम, ज्याला आपण स्वीट बेल पेपर्स म्हणतो, तो ऍस्थेटिकली इम्पॉर्टंट आहे. त्याचा लाल रंग खुलून दिसला पाहिजे प्लेटमध्ये. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याला रेट जास्त आहेत. आज जर आपण म्हणूया की लेट्यूस, अ बर्गर इज इनकम्प्लीट विदाउट लेट्यूस, किंवा अ सॅलड इज इनकम्प्लीट विदाउट अ लेट्यूस. आपल्याकडे बर्गर मिळतो ना, बरोबर, पण त्याच्यात लेट्यूसचा चुरा असतो. ऍक्च्युली पूर्ण पान पाहिजे. कारण की कसं आहे की त्या पानाला वेगळा पैसा देणारा कोणीच नाही ना आपल्याकडे. बरोबर. तिकडे आहे. त्याच्यामुळे लेट्यूस जर कम्प्लीट आईसबर्गचं कम्प्लीट लीफ असेल, सो दॅट इज प्रिफर्ड. तर ह्या सगळ्या पद्धतीमुळे त्याला त्याचं एक डिस्टिंग्विश मार्केट मिळत नाही. आपण आता एक उदाहरण असं घेऊया की आपल्याकडे टोमॅटोची जी प्युरी केचपसाठी वापरली जाते, टोमॅटो खूप रेट वाढले आणि ते रस्त्यावर फेकायला आले की मग प्युरी केचपसाठी जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, केचपच्या व्हरायट्या जगात वेगळ्या आहेत. अच्छा, म्हणजे ते टोमॅटो वेगळेच लावले जातात. जसं त्या व्हरायट्या पेटेंटेड व्हरायटी आहेत आणि त्या व्हरायट्या केचपची कंपनीनी ब्रीडर करून डेव्हलप करून घेतलेल्या आहे. आणि ते टोमॅटो फ्रेश मार्केटमध्ये कधीच येत नाही. ते फक्त केचपलाच जातात, ग्रो होतात आणि केचपला जातात. जसं वाईनची द्राक्ष आहेत. येस. तर त्याला कसं आहे, एक डिस्टिंग्विश मार्केट आहे की केचप टोमॅटो इज केचप टोमॅटो, बर्गर लेट्यूस आहे बर्गर लेट्यूस आहे. एक डिस्टिंग्विश त्याला काही प्रकार आहे. आपल्याकडे एकच टोमॅटो, हा बर्गरमध्ये आहे, तो चॅटमध्ये आहे, तो घरातल्या भाजीतही आहे, तोच केचपला आहे. अजून एक गोष्ट आहे, अजून एक विचारायचं होतं मला की चायना असेल किंवा इस्रायल असेल, या देशामध्ये मी कोणी जे जाऊन, मी तर गेलेलो नाही अजून कधी, जाईन कधी भविष्यात, बघू, प्रयत्न करतोय. या देशांमधून जे लोक येतात ना, ते म्हणतात की इथली लोक टेक्नॉलॉजी खूप वापरतात. म्हणजे आता ड्रिप असेल ती इस्रायलवरूनच आली, बरोबर का, त्यांनीच त्याचं इन्व्हेन्शन केलं, सुरू केली ड्रिप तिथं. तर हे तिथंच का जास्त टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, आणि ते मला सांगा ना थोडंसं. म्हणजे इंडियामध्ये काय एवढ्या पटपट टेक्नॉलॉजी येत नाहीत किंवा गोष्टी येत नाहीत? आता बघा, सगळ्यात प्रथम याचंच आहे की गरज ही शोधाची जननी आहे. तर इस्रायलमध्ये का पाणी कमी आहे, मग ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर, मग तिथं त्यांनी ती एक इव्हॉल्व्ह केली. आणि आपल्याकडे ती आधी का नाही आली? आपल्याकडे मुबलक पाणी आहे आजही, पण तरी शॉर्टेज आहे. म्हणजे आज जर तुम्ही इस्रायलचं उदाहरण घेतलं तर इस्रायलमध्ये एकच नदी आहे आणि जॉर्डन रिव्हर म्हणून आहे. आणि त्या जॉर्डन रिव्हरमध्ये ते पाणी येतं आणि जॉर्डन रिव्हरचाच पुढे मृत समुद्र होतो, डेड सी ज्याला आपण म्हणतो. बरोबर. आता एक लक्षात घ्या की तेवढ्याच भरोशावर कम्प्लीट इस्रायल जगतो. मग पाण्याचं जिथं शॉर्टेज आहे तर ज्युडिशियस यूज करावा लागेल आणि मग तुम्हाला पाण्याचा प्रत्येक थेंबाचा हिशोब मला प्रोडक्शनमध्ये कसा मिळतो याची नोंद ठेवावी लागेल. तो त्यांनी केला, तिथे ड्रिप ती इव्हॉल्व्ह झाली. तसंच मी हॉलंडमध्ये एक ग्रीन हाऊस पाहिलं होतं आणि त्या ग्रीन हाऊसमध्ये रोजेस होते आणि गुलाबाचं पीक होतं. आणि एका म्हातारीचे 2 नातू आणि ती म्हातारी, असं ती जवळपास 5 हेक्टरचं ते पॉलीहाऊस, ग्लास हाऊस होतं, ते मॅनेज करत होते. आता त्याच्यात ह्या किस्सात सांगायचं असं की तिथं असं होतं की आपण कोणत्याही पिकाला काही करायचं असेल तर आपण पिकाजवळ जातो, त्याचं बडिंग करू, डिसबडिंग करू किंवा प्रुनिंग करू. तिथे ऍक्च्युली पार्लर्स होते, म्हणजे ज्याला म्हणतात प्रुनिंग पार्लर्स. एक कम्प्लीट बेड आहे गुलाबाचा, तो बरोबर रेलिंग केलेला आहे खालून आणि तो बरोबर प्रुनिंग पार्लरला यायचा. तिथे त्याची पूर्ण मशीननी प्रुनिंग व्हायची आणि तो परत जाऊन तिथे बसून जायचा. दुसरी गोष्ट हार्वेस्टिंग पार्लर आहे, जिथे कम्प्लीट बेड येईल, हार्वेस्टिंग मी इथेच करणार आणि बेड परत जाईल. आणि ते 5 हेक्टरचं पॉलीहाऊस, ग्लास हाऊस, वॉज मॅनेज बाय ओनली 3 पीपल. 3 लोकांनी मॅनेज केलं होतं, कारण की लेबर इज द शॉर्टेज. आज जर मी लेबरवर हे करतो, जिथे आपण हॉलंडची गोष्ट करूया किंवा डचचं बोलूया, तर जिथे तुमची म्हणजे आज पर अवर कॉस्टिंग ही 20 युरो 20 पाऊंड एवढी जर तुमची लेबर कॉस्ट आहे, इन्व्हेस्टिंग इन टेक्नॉलॉजी इज रॅदर इफिशियंट. नो, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, इज आहे त्याच्यात. तर गोष्टी तिथे तशा डेव्हलप झालेल्या आहेत. आता आपल्याकडेही ह्या गोष्टी झाल्या नाही तशा नाही. आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज होती तशा आपण टेक्नॉलॉजी आपणही तयार केलेली आहे. आजचा जो आपला विषय त्याच्यात आपण मातीत पुढे जे बोलणार आहोत, तर आपली जी क्लेई सॉईल आहे, तर क्लेई सॉईलनुसार आपण काही प्रोटोकॉल आपल्या इंडियन सायंटिस्टनी किंवा इंडियन फार्मरचं मोठं कॉन्ट्रिब्युशन ते तयार केलेलीच आहे. विकेल ते पिकेल असं जे आपण म्हणतो, तर जिथं जे विकल्या गेलं किंवा जिथं ज्याची गरज होती तशा पद्धती डेव्हलप झाल्या. आणि दुसरी गोष्ट, विशेष करून शेती क्षेत्रात मी एक सांगतो की तुम्ही म्हणजे इव्हन मेडिटेरियन पासून जेव्हा आपण पुढे जातो तर खाण्यात फळं आणि भाजीपाला याचा सर्वात मोठा वापर होतो. म्हणजे तुम्ही एक मेडिटेरियन
ब्रेकफास्ट जर घेतला किंवा एक लंच डिनर घेतला तर लॉट ऑफ खूप सॅलड्स आहेत त्याच्यात, खूप फ्रुट्सचा वापर आहे. युरोपमध्ये खूप फ्रुट्सचा वापर आहे. त्यांचं डाएट तसं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्यांना नेहमी गरजेच्या वाटल्या की आपण आणखी चांगल्या पद्धतीने उत्पादन हे करायला पाहिजे. आणि आपल्याकडे कांदा चिरला टाकला भाजीत, सगळं काही टाकलं भाजीत. ओव्हरऑल जर आपण एक समजा 200 ग्रॅम जर भाजी खात असू तर त्याच्यात 50 ml तर हे तेल आहे. बरोबर. त्याच्यात जवळपास एक 50 ग्राम कांदा आहे. ओके. एक 20 ग्राम टोमॅटो आहे. बाकी जिरं, मोहरी, आलं, लसण काय असेल ते. ऍक्च्युअल जर भाजी पाहिली त्याच्यात, म्हणजे मला जर बटाट्याची भाजी करायची तर ही 50-60 ग्रॅमच्या वर नाही. पण तेच जर एक युरोपियन कन्झम्पशन घेतलं जिथे तो 200 ग्रामचा सलाड खातोय तर इट्स अ प्युअर फ्रेश सॅलड. त्याच्यात व्हेजिटेबल्स आणि फ्रूट 200 पैकी 200 ग्राम आहे. बरोबर. तर तिथं काय होतं की ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला पर कॅपिटा कन्झम्पशन वाढतं, रिक्वायरमेंट वाढतं आणि मग त्या सगळ्या गोष्टी शेवटी विकत असेल, त्याला भाव असेल तर मग तिथे ती टेक्नॉलॉजी डेव्हलप होते. सगळ्यात महत्त्वाचा मेन विषयात हात घालतो मी आता. तुमचा जो विषय आहे फर्टिलायझर आणि ऑटोमेशनमध्ये, मला हे सांगा की शेतकरी म्हणतो की दरवर्षी शेणखत टाकायला पाहिजे. तर शेणखत हे खरंच खत आहे का? तर ते जमिनीमध्ये काय करतं? उत्तर प्रश्नाचं मी देतो, शेणखत टाकायला पाहिजे का? मी म्हणेल हो, नक्कीच टाकायला पाहिजे. आता बरेच लोकांचा गैरसमज होतो की शेणखत हे खत म्हणून आम्ही खूप खत टाकतो शेणखत. ऍक्च्युली शेणखत हे एक बल्क फर्टिलायझर किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या क्लासमध्ये येतं टेक्निकली स्पीकिंग. पण त्याचा वापर जो आहे तो सॉइल कंडिशनर म्हणून जास्त आहे. म्हणजे पिकांसाठी माती ही अनुकूल करायची आहे. अन्नद्रव्यासाठी, पिकांना लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या किंवा अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी जे मायक्रोफ्लोरा काम करतात किंवा जे मायक्रोब्स काम करतात तर त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी शेणखत हे गरजेचं आहे. थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर शेणखत जे आहे तर शेणखत हे एक सॉइल कंडिशनर म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यातला असणारा जो कार्बन आहे आयडियली एक वेल डिकम्पोज कॉम्पोस्टमध्ये किंवा शेणखतात एक जवळपास CN रेशो हा 1:20 या रेशोमध्ये असतो. कार्बन टू नायट्रोजन रेशो हा 20:1 अशा पद्धतीचा तुमचा रेशो असतो. आणि हा जेव्हा कार्बन जमिनीत जातो तर जमिनीत असणारे जे उपयुक्त मायक्रोब्स आहेत किंवा सूक्ष्मजीव म्हणूया, एस्पेशली न्यूट्रिएंट सोल्युबलाइझिंग बॅक्टेरिया म्हणून. बरोबर. तर ज्याच्यात रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे. तर ह्या बॅक्टेरियांना लागणारा कार्बन जो आहे कन्झम्पशनसाठी तो आपण त्याच्यातून टाकत असतो शेणखतात. ते बी कंपोस्ट, शेणखत कुजलेलं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी फीड आहेत. पिकांना त्या शेणखतातील कार्बनचा काहीच उपयोग नाही. मग हे शेणखत जे टाकायचं म्हणतात ते शेणखत जे सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत ते सोल्युबलाइज करतात आणि मग ते पिकाला लागतं. आता काय होतं, शेणखत कधी टाकतो? ऑर्गॅनिक कार्बन तुमचा लो आहे, कमी झालं, 1 असेल किंवा अर्धा असेल. ऑर्गॅनिक कार्बन का वाढवायचं आहे? जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. जमिनीची सुपीकता केव्हा वाढेल की जेव्हा जमिनीत असणारे जे मायक्रोब्स आहेत किंवा सोल्युबलायझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी वाढेल. त्यांचं काम काय आहे की जे तुमचे उपलब्ध नसलेल्या स्वरूपातलं जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात कन्व्हर्ट करायचे आणि त्यांना जे लागणार आहे ह्या प्रोसेससाठी तो लागणार आहे कार्बन. ओके. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो, पिकांना तो कार्बन लागतो. पिकांना बेसिक जे न्यूट्रिएंट आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जे आपण देत नाही पिकांना ते फुकटात मिळतं. तर हा जो कार्बन आहे हे सगळी पिके ही CO2 मधून घेत असते. ओके. जमिनीतून ते कार्बन घेत नाही. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवत असाल तर तो पिकांसाठी त्याचा काही उपयोग नाही. तो त्या अन्नद्रव्याचं सोल्युबलायझेशन करणारे जे घटक आहेत त्यांच्यासाठी लागणारा हा कार्बन आहे. मग किती टाकायचं एक्झॅक्टली? कारण शेतकरी खूप, कोण 10 ट्रॉली टाका म्हणते, कोण 20 टाका म्हणतं, कोण 5 टाका, कोण 2 टाका. त्याचं काही लिमिट आहे का? जितकं शक्य असेल, जितकं जास्त चांगलं शक्य असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा वाढणं गरजेचंच आहे आणि तुम्ही जेवढं शक्य असेल, आर्थिक गणित काय सांगत असेल तेवढं टाका. आता म्हणू किती टाकलं पाहिजे. आता जर आपण म्हटलं की 1 टन शेणखतात 200 किलो हा ऑर्गॅनिक कार्बन आहे. 20% आपण धरूया. आता माझ्या जमिनीत 1 एकर जर जमीन घेतली मी आणि तिची वरची 30 सेंटीमीटरची जर माती घेतली तर 1 एकर जर आपण जमीन घेतली आणि 30 सेंटीमीटर त्याची जर खोली घेतली
तर 2184 टन इतकी माती येते. ओके. आता माझा सॉइल रिपोर्ट काय सांगतो? ऑर्गॅनिक कार्बन 1% आहे. 2184चा 1% म्हणजे त्याच्यात किती आहे? जवळपास माझ्या मते 21 टन एवढा ऑर्गॅनिक कार्बन आहे. हे कन्फर्म आहे. म्हणजे 2184 भागिले 100 म्हणजे 21 टन हा ऑर्गॅनिक कार्बन ऑलरेडी तुमच्या जमिनीत आहे. आता मी 1 टन जर ऑर्गॅनिक मॅटर याच्यात टाकेल तर त्याच्यातून 200 किलो जाणार आहे. ओके. म्हणजे मला 5 टन टाकावं लागेल 1 टन ऑर्गॅनिक कार्बन टाकायसाठी. आणि एकाची व्हॅल्यू जर 2% मला न्यायची आहे तर जवळपास 21 तर तुम्हाला 100 टन एकरी ऑर्गॅनिक मॅन्युअर टाकावं लागेल. तेव्हा तो 1 ची व्हॅल्यू ही 2 होईल आणि तीही फक्त 30 सेंटीमीटर डेप्थ पर्यंतच बोलतोय आपण, त्याच्या खालचा विषय नाही. तर त्याच्यामुळे लागणारी जी क्वांटिटी आहे, बरेच म्हणतात की ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, तो डायरेक्ट 1चा 2 वर येतो. हे सगळे भ्रम आहेत. 2 वर यायसाठी मी कॅल्क्युलेशन सांगितलंय. तेवढं टाकणं 100 टन प्रति एकरी हे आपण टाकतो का? फार झालं तर किती? 1 टन, 2 टन, खूप झालं तर 10 टन, मॅक्सिमम तेवढंच टाकतात, त्याच्या पलीकडे आपण टाकत नाही. तर 2 वर जाण्यासाठी हे कॅल्क्युलेशन लागणार आहे. म्हणून माझ्या मते जितकं चांगलं शक्य असेल, जितकं आर्थिक गणितात बसत असेल तेवढं तुम्ही टाकावं. आणि शेणखताचाच अट्टहास फार जास्त न करता, म्हणजे आपण जर विचार केला त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किंवा त्याची कॉस्टिंग जर म्हटली तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढायचा आहे. तो फक्त शेणखतातूनच वाढत नाही, तो पालापाचोळ्यातून वाढतो. तो त्याच्यानंतर तुमच्या आपण म्हणूया की ग्रीन मॅन्युअरिंग, जसं आपण सनहेम्प आहे, ढिंचा आहे, अशासारख्या ताक ज्याला म्हणतो आपण, तर अशा पिकांतून वाढतो. तर ह्याही गोष्टी आपण करू शकतो. अल्टिमेट टार्गेट काय आहे की कार्बन तुम्हाला एनरिच करायचं आहे आणि तो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून वाढवू शकता. मग मला एक डायरेक्टली मी तुम्हाला विचारतो की मग आपण हे शेणखत टाकतो, ह्यातनं झाडाचं जे NPK आहे, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आहे, याची कमतरता भरून काढतं का ते? ह्याचं काही कनेक्शन नाही जास्त? बघा, मी जेही बोलतोय हे सगळं काही एका कमर्शियल आणि इंटेन्सिव्ह फार्मिंग बद्दल बोलतोय. आता जर 1 टन आपण जर समजा ऑर्गॅनिक मॅन्युअर घेतोय, आता ह्याच्यात कुजलेल्या मॅन्युअरमध्ये जवळपास 1.5 ते 2% एवढा नायट्रोजन आहे. 2% 1 टनामध्ये किती झाला? 20 किलो. ओके. तर तेवढं त्याचं तो भरून निघेल तुमचं, बस. बाकी फक्त सॉइल कंडिशनरचं काम करेल. तुम्ही सगळ्या हे जे बल्क ऑर्गॅनिक मॅटर आहे, बोन मिल आहे, फिश मिल आहे, किंवा तुमचं ऊसाचं पाचट आहे, त्याच्यानंतर शेणखत आहे, ह्या सगळ्या गोष्टींना एक सॉइल अमेंडमेंट किंवा सॉइल कंडिशनर म्हणूनच वापरा किंवा त्याचा विचार तेवढाच करा. बस. ह्याच्या पलीकडे माणसाने असा विचार करू करायला नकोच की मी शेणखत टाकतो त्यातनं मी झाडाला सगळं कव्हर होतं, नंतर मी काहीच देणार नाही. असं नको व्हायला. ते अल्टिमेटली त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहणारच आहे, न्यूट्रिएंट एवढं हेवी नाही राहणार. पण इंटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये त्याला सॉइल कंडिशनर म्हणून वापरा. मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्वाची होती शेणखताबद्दल. मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली, खरं सांगायचं झालं तर. एवढी डेप्थ मध्ये ती मला कळाली. शेअर करा नक्की. एक अजून प्रश्न असा की तुम्ही अमरावती तुमचं मूळ गाव, बरोबर का? अमरावतीवरून नंतर तुमचं BS ऍग्रिकल्चर झालं, शिक्षण झालं, तुम्ही देशाच्या बाहेर खूप वर्ष राहिला, नंतर आला, आता नाशिकमध्ये खूप वर्ष झालं राहताय. तर हा प्रवास सगळा तुमचा कसा झाला तो सांगा ना थोडक्यात. माझं मूळ गाव धामणगाव रेल्वे. तसं पाहिलं तर कावली वसाड हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील एक गाव आहे, तिथचा मी मूळचा. आणि मी तसं पाहिलं तर इंजिनिअरिंग ऍस्पिरंट होतो. PCB, PCM हे 2 ग्रुप होते आणि त्याच्यावरच मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळायची. PCM ग्रुप जो होता, तर PCM ग्रुपमध्ये मला जवळपास 87% टक्केवारी होती आणि इंजिनिअरिंगला सहज नंबर लागत होता. पण मग इंजिनिअरिंगचा खर्च हा जास्त होणार. आम्ही तसं पाहिलं तर 4 भावंड, आणि मग हे सगळं करण्यापेक्षा मी एक उपाय शोधून काढला. म्हटलं यार, कुठं आपल्याला काहीतरी स्कॉलरशिप किंवा अशा पद्धतीचं होतं. दुसरी गोष्ट काय आहे की आपण जर अशा फील्डमध्ये गेलो की ज्या फील्डमध्ये लोक कमी जातात, तर आपले सक्सेसचे चान्सेस थोडक्यात जास्त राहील. सगळ्यात ट्रेंड इंजिनिअरिंगचाच होता आणि ऍग्रिकल्चर असं फील्ड होतं की ते फील्डला तुम्ही सिलेक्ट नव्हते करत, ते फील्ड तुम्हाला सिलेक्ट करत होतं. म्हणजे इंजिनिअरिंगला नाही झाली ऍडमिशन, मेडिकलला नाही झाली, फार्मसीला नाही झाली, कशातच नाही झाली, तर तू माझ्याकडे ये बाबा. तर ते फील्ड तुम्हाला तुमचं सिलेक्ट करत होतं. ऍग्रिकल्चर असं फील्ड होतं. तर मग तिथून मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात हॉर्टिकल्चरला ऍडमिशन घेतली. आता ऍग्रिकल्चर सगळ्यांना माहिती आहे, हॉर्टिकल्चर मला स्वतःला माहित नव्हतं, पण मी ऍडमिशन तिथे याच्यासाठी घेतली कारण की मला फेलोशिप मिळणार होती. त्याच्यात आता जे पदरी पडलं होतं ते तर करायचंच होतं. तर त्याच्यामुळे मी BSc झालो. फायनल इयरमध्ये मी ICARची एंट्रन्स टेस्ट दिली आणि त्याच्यातून MSc साठी मी
धारवाडला आलो. युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस धारवाड इथून मी माझं MSc केलं. MSc इन हॉर्टिकल्चर केलं. PhDच्या ट्राय करत असताना मी तिथे मला फॉरेन युनिव्हर्सिटीची थोडीशी हे झाली, कारण की आमचे जे सर होते ते त्यांची पोस्ट डॉक रशियावरून झाली होती. आणखी एक सर होते ते लंडनवरून त्यांची डॉक्टरेट झाली होती. तर मग ते थोडंसं एक तयार झालं आणि मग तिथून मी परदेशात जायचा प्रयत्न सुरू केला. मग काय करायचं की कुठं आहे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम कोरियाचं धरायचं. कॅपिटल कोणतं आहे? सिओल युनिव्हर्सिटी कोरिया टाकून द्यायचं, यायचं लेटर. असं जात जात ते ओढ लागली की मला कुठेतरी जायचंय. पण मग हे सगळं करत असताना PhDचं जे होतं मी थोडंसं म्हटलं रूट बदलायचं म्हटलं आता, कारण की हे लॉंग टर्म काम दिसतं. तर मग मी प्रायव्हेट सेक्टरला आलो आणि प्रायव्हेट सेक्टरला आल्यानंतर मग मी MBA स्प्लिट साईटमधून केलं, युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून रॉयल हॉलवे कॅम्पसला. त्यानंतर मी इस्रायलला आलो. तर ह्या सगळ्या गोष्टीत ग्रुमिंग जे आहे ते इस्रायलमध्ये. आधी हायफामध्ये तुम्ही जॉब केला? हां, हायफा ही खतांची, वॉटर सोल्युबल खतांची एक पायनियर कंपनी आहे. मी त्यात जॉब केला. आणि त्यानंतर बायोबी ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस मधली कंपनी, ह्या 2 कंपनीत मी तिथे काम केलं. आणि हे करत असताना मला खूप मोठं एक्सपोजर मिळालं. म्हणजे जवळपास बऱ्याचशा देशात फिरण्याची संधी आली, वेगवेगळ्या पिकांवर काम करायची संधी मिळाली आणि न्यूट्रिशनवर काम करायची संधी मिळाली. आणि आता मी जे करतोय म्हणजे 2018 पासून मी जे सुरू केलं फर्टिगेशन सिस्टम. आता मी जेव्हा काम करायचो फर्टिगेशन क्षेत्रात तर मी वेगवेगळ्या सिस्टम्स हँडल करायचो. ऑटोमेशन सिस्टम, मॅन्युअल सिस्टम, सेमी ऑटोमॅटिक सिस्टम. जेव्हा मी भारतात आलो तर 2015 सालची गोष्ट असेल, म्हणजे तसं तर मी 2014ला भारतात आलो, पण 2015 वगैरेची गोष्ट असेल तर मी असं बघितलं की तर एक गृहस्थ खत देत होते आणि ते असं घाईघाईत काहीतरी एका 200 लिटरच्या निळ्या रंगाच्या ड्रममध्ये मिसळून 5-10 मिनिटात खत देत होते. म्हटलं हे काय करताय? आम्ही खत देतोय. म्हटलं असं नसतं, कसं काय हे तुम्ही केलं कॅल्क्युलेशन वगैरे? तर नाही म्हणे, हा डोस ठरलाय म्हणे. आणि त्या पद्धतीने ते गृहस्थ खत देत होते. तर मग तिथून एक कुठेतरी स्पार्क झाला की हे कुठेतरी एकतर चुकताय. पण चुकताय असं म्हटलं तर शेतकरी एकदम विकसित शेतकरी पूर्ण महाराष्ट्रात हीच प्रोसेस आहे. 200 लिटरचा बॅरल, त्यामध्ये खत टाकणे आणि पाण्यातून देणे ड्रिपला. आता मग मी जेव्हा खोलात गेलो की बाबा हे असं कशा पद्धतीने हे करतात, म्हणजे काय याला जर खतांचे डोसेज पाहिले तर हे 400 घ्या, ते 600 घ्या आणि 200 लिटर पाणी हे गृहीत आहे. बरोबर आहे. हे गृहीत काय? कारण की ते सेकंड हँड ते बॅरल खूप स्वस्तात मिळतात, म्हणून ते प्रमाण सगळं 200 लिटरला ठरलंय. बघा काही गोष्टी कशा होऊन जातात. तर ह्या सगळ्या मी जेव्हा हे पाहिलं तर म्हटलं हे कुठंतरी याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तर मग त्यानंतर मी फर्टिगेशन सिस्टम आणि प्रिसाईज फर्टिगेशन वर काम सुरू केलं. म्हणजे खतं सोडायच्या सिस्टमला फर्टिगेशन म्हणतात. येस. आता फर्टिगेशन आपण याच्यात थोडंसं जाणून घेऊया. फर्टिगेशन म्हणजे काय? पाण्यासोबत खतं सोडणे. आता हे सोडत असताना तुम्हाला कधी सोडायचे? पाणी हे तुमच्या पिकांच्या पूर्ण मुळांच्या कक्षेत जातं आपलं. पण आपण खतं कशी सोडतो सध्याच्या परिस्थितीत? पहिल्यांदा पाणी सोडतो, शेवटला खत सोडतो, मोटर बंद करतो. बरोबर. किंवा स्टार्टला खत सोडतो, लगेच मोटर बंद करतो. आता याच्यात काय होतं की जेव्हा तुम्ही स्टार्टला खतं सोडता आणि नंतर जेव्हा तुम्ही पाणी सोडता तर काय होतं की ती खतं लिच आउट होतात, म्हणजे मुळांच्या कक्षेमध्ये ती खतं राहतच नाही. आणि जेव्हा तुम्ही शेवटी सोडता तेव्हा काय होतं की खतं ही एका विशिष्ट लेअरमध्येच ती राहतात आणि ती पूर्ण कक्षेत जात नाही. मग फर्टिगेशन काय आहे की तुमच्या मुळांच्या पूर्ण कक्षेत तुमची खतं गेली पाहिजे. आणि हे केव्हा जाईल? जेव्हा तुम्ही इरिगेशन सोबत खत द्याल. पण सध्याच्या परिस्थितीत तशी यंत्रणा आपल्याकडे नाही. आपण परत 10 मिनिटात, 5 मिनिटात, 15 मिनिटात, 20 मिनिटात आवरायचं पुढच्या कामाला खतं देऊन मोकळं होतो. त्याच्यानंतर पद्धती आणखी कशा आहेत? एकानंतर एक खत देतो. आधी कॅल्शियम सोडलं, मग मॅग्नेशियम सोडलं, आज फॉस्फरस सोडलं, उद्या कॅल्शियम सोडलं, परवा मॅग्नेशियम सोडलं. असं अन्नद्रव्यांची गरज ही पिकांना कायम आहे. ओके. आणि सर्व अन्नद्रव्याची आहे. असं नाही तुम्ही कॅल्शियम दिलं म्हणून फक्त कॅल्शियमचाच वापर होणार आहे. म्हणून हे सगळं काही देण्यासाठी लागणारी जी प्रणाली आहे त्याला आपण फर्टिगेशन सिस्टम म्हणतो. आणि जगभरात फर्टिगेशन सिस्टमचाच वापर होतो. असं कोण देत नाही बॅरलमध्ये भरायचं आणि डायरेक्ट द्यायचं? डायरेक्ट असा काही प्रकार नाही. कारण की तुम्ही 100% तुमची इफिकसीच क्वेश्चनेबल आहे. जेव्हा तुम्ही पद्धतीत चुका करता, पिकांच्या संपूर्ण मुळांच्या कक्षेत ते पोचत नाहीत खतं, लिचिंग लॉसेस होतात, एकाच लेअरमध्ये साचून राहतात, फिक्सेशन वाढतं, त्याच्यामुळे तुमच्या लेअरचा EC वाढतो, त्याच्यामुळे तुमचा pH डिस्टर्ब होतो, त्याच्यानंतर तुमचं सॉल्टमुळे कॉम्पॅक्शन होतं आणि ह्या सगळ्यामुळे तुमच्या पिकांच्या परफॉर्मन्सवर खूप परिणाम होतो. योग्य फर्टिगेशन जेव्हा आपण करतो तर जवळपास खतांच्या रिक्वायरमेंटमध्ये ही 40% बचत होते. आणि हे जर प्रॉपरली आपण हे फर्टिगेशन सगळं करत असू तर फेनॉमिनल डिफरन्सेस आपल्याला दिसतात. सांगायचा उद्देश काय की तुमच्याकडे योग्य फर्टिगेशनसाठी लागणारे योग्य अनालिसिस आधी असले पाहिजे,
योग्य खतं तुम्हाला त्याची मात्रा ही व्यवस्थित निवडता आली पाहिजे आणि ती निवडल्यानंतर देण्याची जी पद्धत आहे एक प्रॉपर फर्टिगेशन सिस्टम ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समजा आता सगळेच शेतकरी अफोर्ड करू शकत नाहीत कारण फर्टिगेशन सिस्टम ही महाग पडते, बरोबर का? सगळ्यांच्याकडे काही मोठं क्षेत्र नाही, 5 एकर 10 एकर. समजा माझ्याकडे 2 एकर शेती आहे, 1 एकर मी द्राक्ष, 1 एकर भाजीपाला करतोय आणि मला खतं सिंपल वेनं द्यायचं आहे, तर काय मी मेथड वापरू शकतो जर माझ्याकडे फर्टिगेशन सिस्टम नसेल तर? आज एक लक्षात घ्या की एक 5 एकराचा शेतकरी आहे, त्याच्याकडे ट्रॅक्टर नाही का हो? असतोच. त्याच्याकडे फवारणीसाठी फवारणी यंत्र नाही का? ब्लोअर असतोच. 1 एकरचं जरी क्षेत्र असेल तरी ट्रॅक्टर ब्लोअर हा असतोच त्याकडे. जर फवारणी करायची झाली एखादीची, किमान त्याच्याकडे एक पिस्टन पंप, एक चांगली नोझल, गन, त्याचा पाईप आहे की नाही? असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीला जर ही गोष्ट मॅन्डेटरीच आहे, जर त्याचा प्रॉपर रिझल्ट घ्यायचा असेल तर मग फर्टिगेशन सिस्टमला दुय्यम मत देणं कसं चालेल? आज जर एक 5 एकराचा शेतकरी आहे, तो एक 4.5-5 लाखाचा ब्लोअर घेतोच ना. कशासाठी घेतो तो? त्याच्या फवारण्या करण्यासाठी. हो, 5 लाख खर्च करतोस तो. आज जर फवारणी जर तुमची योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याला माहिती आहे, तो कन्व्हिन्स आहे की मला रिझल्ट येणार नाही. तिकडे कन्व्हिन्स आहे पण खतामध्ये कन्व्हिन्स नाहीये. मग इकडे काय आहे? इकडे तुमची जमीन सगळं सांभाळून घेते ना, तुमच्या चुका सगळ्या पोटात होते, पण एक दिवशी त्या सगळ्या गोष्टी येतात डोळ्यासमोर दिसतात. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला गृहीत धरून करावं लागेल की मला जसं सगळ्या गोष्टीसाठी मी जर आज आपण थोडक्यात उदाहरण घेऊया, मी द्राक्ष बागेच घेतो. आज जर द्राक्षासारखं एखादं पीक घेतो म्हटलं तर मला अँगलची थिकनेस किती असावी, हाईट किती असावी, तारीच्यावर जीआय कोटिंग किती असावं, सगळं काही कन्व्हिन्स आहे. मग तुम्ही ह्या गोष्टीला का? कारण की तुम्हाला ते दिसतं की बाबा तार झिजते, अँगल गंजतो, बरोबर, म्हणून तुम्ही कन्व्हिन्स आहे. खाली काय होतं हे अजून तुम्ही बघितलेलंच नाही, म्हणून बाबा ते कसंही सोडलं तरी जमतं. खूप भारी सांगितलं तुम्ही. पण ते जमत नाहीये ऍक्च्युली. हा तुमचा समज आहे ते जमतंय. मिनिमम किती एकराच्या शेतकऱ्यांना सगळ्यांनीच करायला पाहिजे फर्टिगेशन प्रणाली? तसं जर फर्टिगेशन प्रणाली ही प्रत्येकाची गरज आहे. आणि खर्च याला किती होतो? मिनिमम खर्च आणि मॅक्सिमम खर्च? एक 50-1 हजारापासून. अच्छा, 50,000 पासून सुरू होते, जेवढा तुमचं क्षेत्र असेल तिथपर्यंत खर्च होतो. माझ्या मते एक 5 एकराला लागणारी एक फर्टिगेशन सिस्टम जी आहे ती जवळपास एक आयडियली 1 लाख रुपयात तो विषय येतो. हा, तुम्हाला मग त्याच्यात ही फॅसिलिटी पाहिजे, ती ऑटोमॅटिक पाहिजे, मोबाईलवरून सुरू होणारी पाहिजे, त्याच्यात मला इतके पॅरामीटर्स पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजे, ह्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या असू शकतात. आणि क्षेत्र जर तुकड्यांमध्ये असेल तर त्याला पण काय अडचण नाही. आजच्या कंडिशनमध्ये टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की जिथे आमच्याकडे असणाऱ्या ज्या सगळ्या प्रणाली आहेत त्या सगळ्या लोरा फ्रिक्वेन्सी बेस्ड आहे आणि तुमचे क्षेत्र वेगवेगळे असू द्या, मोटरी वेगवेगळ्या असू द्या, लोकेशन्स वेगवेगळे असू द्या, हे सगळं काही तुम्ही सेंट्रलाइज एका सिस्टमनी, म्हणजे AI वर आधारित असलेल्या एका सिस्टमनी तुम्ही सगळं काही करू शकता. दॅट्स नॉट अ डिफरंट. पण ते शेतकऱ्यांना कळायला पाहिजे, त्याची माहिती तर घ्यायला पाहिजे ऍटलिस्ट. आता इथं काय होतं, खत व्यवस्थापनाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मी जसं सांगितलं की बाबा तुम्हाला दिसतच नाही काय होतं, हे फक्त सांगितलं गेलं आलं, आपण तपासत नसल्यामुळे काय होतंय नेमकं ते माहीतच नाही. निदान एखादा जर फंजिसाइडचा आपण स्प्रे घेतला तर आपल्याला दिसतं की बाबा हा रोग कंट्रोल झालाय का, किंवा एखादा स्प्रे आपण एखाद्या इन्सेक्टसाठी घेतलाय, दिसतं आपल्याला की बाबा हे कमी झाले की नाही झाले, आणि त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. खत व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण रिपोर्ट काढत नसाल, रिपोर्ट काढत तुम्हाला कळणार कसं आहे की होतं काय, गेलं किती, ते पिकात आलं किती, तुम्ही दिलं पण ते खरंच पिकाने घेतलं नाही घेतलं, त्याच्यासाठी काय कंडिशन्स तिथं आहेत, बरोबर, हे आपण बघत नाही. आणि कदाचित असं होईल ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या गोष्टी सत्य नाहीत का? तुम्हाला त्या दिसत नाहीत म्हणून त्या नसतील असं तुमचं गृहीत धरून सुरू आहे, पण ऍक्च्युअली त्या वस्तू आहेत. पण हे प्रत्येक शेतकऱ्यानं, तर तुम्ही ज्या हिशोबाने एवढं मला आता सांगितलं, मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने हे लावायला पाहिजेच. येस, डेफिनेट. ट्रॅक्टरला जर 5 लाख घालवत असेल, इकडे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख का जाईनात, पण हे लाईफ टाईम असते एकदा लावल्यानंतर. बिलकुल लाईफ टाईम. म्हणजे हा, प्रत्येक मशीनची आपापली एक फंक्शनची त्याचा एक कालावधी आहे, तर त्याचा मेंटेनन्स, रेग्युलर मेंटेनन्स आहे. जसं तुम्ही आतापर्यंत किती ठिकाणी लावले हे? आतापर्यंत जवळपास 3,500 इन्स्टॉलेशन आमच्या भारतभर आहेत. हो काय? हो. आणि ह्याचा मग मेंटेनन्स वगैरे कसा होतो, काय अडचण आली? आता आम्ही 11 राज्यांमध्ये काम करतो आणि जवळपास आम्ही 3 कंट्रीजला एक्सपोर्टही करतो. तर आता ह्याच्यात काय की फर्टिगेशन सिस्टम, कोणतीही मशीन म्हटली, ती विमान असू द्या, हेलिकॉप्टर असू द्या की एक बाईक असू द्या, त्याला पिरियडिक मेंटेनन्स हा असतोच. तो जर तुम्ही एक रेग्युलर AMC करून घेत असाल, त्याचा जो सिस्टमचा जो रखरखाव आहे किंवा सिस्टम जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने राहते, आणि इन केस तुम्हाला कुठेही मेंटेनन्स काही कारणास्तव जर येत असेल तर आमच्या सगळ्या डिव्हाइसेसचा जो सेंट्रल डेटा आहे तो आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्ही रिमोटली त्या सिस्टमला कंट्रोल करू शकतो
आणि जर ही मॅन्युअल सिस्टम असेल किंवा फर्टिगेशन सिस्टम असेल तर मॅन्युअल फर्टिगेशन सिस्टम तर ह्या कम्प्लिटली मेंटेनन्स फ्री आहे. मॅन्युअल म्हणजे की तिथं काय ऑटोमॅटिक सिस्टम नाही, मोबाईलद्वारे काय नाही, फक्त तिथं जायचं, खतं टाकायची आणि ते मॅन्युअली सगळं सोडतं. बरोबर. बरोबर का? आणि मग हे ऑटोमेशन किंवा हे AI किंवा मोबाईलद्वारे होतं, हे काय आहे सगळं? आपण जे इरिगेशन देतो तर इरिगेशन देताना आपण काय करतो की एक वॉल्व्ह, ज्या वॉलला मला किंवा कॉकला आपल्याला इरिगेशन द्यायचं आहे तर तो इरिगेशनचा वॉल्व उघडतो आणि त्याच्यानंतर मोटरचं बटन दाबतो. एक ठराविक वेळ आपण त्याला ठेवतो, 2 तास, 3 तास, 4 तास, जसं असेल तसं, आणि त्यानंतर आपण मोटर बंद करतो, कॉक बंद करतो किंवा दुसरा करतो. आता ह्याच्यासाठी काय होतं, तिथे माणूस लागतो. बरोबर. पण आजच्या कंडिशनमध्ये लेबर ही एक समस्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जंगली जनावरं, बिबट्या किंवा अशा पद्धतीची जी अडचणी आहेत. खूप अडचण बिबट्याची तर आहे आता. तिसरी गोष्ट काय आहे की जरी आपण या दोन्ही गोष्टीवर मात केलीही तरीही माझ्याकडे लाईट ही एक मोठी समस्या आहे. म्हणजे माझ्या विद्युत टाइमला पुरवठा हा रात्रीचा आहे, कधी दिवसाचा आहे. बरं, तो खंडित होतो बऱ्याचदा. आणि एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण वेळ मला 2 तास पाणी द्यायचं असेल तर 2 तास ते सगळं काही घड्याळ लावून करू शकत नाही किंवा लेबरही करत नाही, दुसऱ्या कामात जातं. मग अशा वेळेस काय होतं, जिथं 2 तास पाणी द्यायचं आहे ते 3 तास जातं किंवा 1.5 तास जातं किंवा 1 तास जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो तोटा आहे तो तुम्हाला तुमच्या उत्पादनात दिसत असतो. लॉंग टर्म दिसतोच. मग ऑटोमेशन म्हणजे काय की तुम्ही जर सांगितलं त्याला की बाबा ह्या प्लॉटला मला 2 तास पाणी द्यायचं आहे किंवा ह्या प्लॉटला मला 25,000 लिटर पाणी द्यायचं आहे, तर मशीन काय करणार की ती बरोबर 25,000 लिटर पाणी देऊन ॲक्युरेटली थांबणार. आणि त्या सगळ्याला मला मी बुधवारी किती पाणी द्यायचंय, गुरुवारी किती द्यायचंय किंवा मागच्या वर्षी ह्या दिवशी किती दिलं होतं, या सगळ्या गोष्टीचा डेटाही तुम्हाला देणार. आणि हे सगळं काही तुमच्या मोबाईलवरून होतं. आणि हे जे आहे या सगळ्या गोष्टीला आपण ऑटोमेशन म्हणतो. शेतकऱ्यांच्या मनात असं आहे की बाबा हे खूप खर्चिक असतं, बरोबर, ते खूप मोठं असतं किंवा बिघडू शकतं किंवा तार सगळ्या शेतात हातरावी लागते. तर मला सांगायचं आहे मित्रांनो, एकेकाळी एखादं तंत्रज्ञान जे होतं ज्याला आपण कम्प्युटर म्हणायचो, बापरे कम्प्युटर असतं, हे असतं, ते असतं. आज एक स्मार्ट कम्प्युटर तुमच्या खिशात आहे प्रत्येकाच्या, मोबाईल. आणि अक्षरशः 2री पास 3री पास जरी माणूस असेल तरी तो व्हॉट्सअपवर आज सहज लोकेशन पाठवतो. सोबतच एकेकाळी जी महागडी वस्तू होती ती किती स्वस्तात आली आज. तर टेक्नॉलॉजीचं असंच आहे, त्याला बॉदर होऊ नका. ती गरजेची आहे तुमच्यासाठी. ऑटोमेशन हे सर्वांसाठी गरजेचं आहे. आजच्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे अतिशय कमी खर्चात उपलब्ध आहे, अतिशय सोपं आहे ते वापरायला. आणि त्याच्यामुळे की जो बाऊ आहे की ते ऑटोमेशन वेगळंच असतं, असं वेगळं वगैरे काही नाही. ते तुम्हाला मदत करण्यासाठी एक छोटंसं मशीन आहे. नाही, त्याला असं पण आहे का की खूप सारे टँक्स लागतात, मोठी जागा लागते, खोली लागते, किंवा तिथंच एका ठिकाणीवर सगळं पाईपाने न्यावं लागतात, असं काय आहे का? बघा, ऑटोमेशनकडे बघण्याचा जो प्रत्येकाचा दृष्टिकोन आतापर्यंत राहिला आहे किंवा जो एक ऑरा क्रिएट झालेला आहे, तर तो असा झालेला आहे की बाबा ते असं असायला पाहिजे, त्याला टाईल्स असायला पाहिजे, काचाचे दरवाजे असायला पाहिजे, त्याला AC लागतो. पण ऑटोमेशनला असं काही लागत नाही, एक लक्षात घ्या. मला अजूनही सांगायचं आहे की टेक्नॉलॉजी ही इंडिजनाइज झाली पाहिजे, लोकलाइज झाली पाहिजे. आणि आमचा मुळात उद्देशच तो आहे की जी दिलेली टेक्नॉलॉजी आहे ही इंडिजिनस टेक्नॉलॉजी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं वापरता येण्यासारखी आहे, त्याला इंग्रजीचं ज्ञान नसेल तरी चित्राच्या आधारे तो वापरू शकतो. सोबतच काय होतं की माझ्याकडे लाईटची समस्या आहे, 24 तास माझ्याकडे लाईट नाही, लाईट येते तर तिचं व्होल्टेज कमी जास्त होतं, ती लाईट 4 वेळा झटके मारते. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे आणि त्यात चालणारी सिस्टम मला पाहिजे आणि ती सिस्टम आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या मतलब सिच्युएशन नुसार करायला पाहिजे. येस. आता ग्रॅन्युअल्स जी खतं आहेत, म्हणजे दाणेदार खतं आहेत, DAP आहे, ज्यामध्ये 18-46 असं म्हणलं जातं की 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस आहे किंवा 10-26-26 आहेत. हे खतं भारतामध्ये केव्हा आली, खास करून हे कशासाठी आणली, आणि हे खरंच याचं काय काय फायदे होतात? आता बघा, हरित क्रांतीची जे जनक आहेत जगात ते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत. आणि हरित क्रांतीचे भारतातले जे जनक आहेत ते डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत. आणि जेव्हा हरित क्रांतीची सुरुवात झाली, म्हणजे तुम्हाला माहित असेल की स्वातंत्र्य उत्तरच्या काळात बऱ्याचदा आपल्याकडे धान्याचा तुटवडा पडला. त्याच्यानंतर जनसंख्या वाढली आणि मग अशा वेळेस आपल्याला काही धान्य हे आयात करावं लागलं. जसं मायलो ज्वारीचं एक उदाहरण आहे, जे काही गहू आपण युक्रेनवरून आयात केले होते, त्याच्यासोबत काही वीड्स आलेत, म्हणजे काँग्रेस ग्रास ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सायंटिफिकली त्याचं नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत आल्या आणि हे करत असताना अन्नधान्याचा फार मोठा तुटवडा होता. तर मग काय करायचं, ते प्रोडक्शन वाढवायचं. मग प्रोडक्शन वाढवायच्या उद्देशातून त्याला वाढवण्यासाठी तोपर्यंत जे होते ते सगळे ट्रॅडिशनल खतं, म्हणजे शेणखत वगैरे, हे नॅचरल फार्मिंग सारखंच सगळं काही सिस्टम होते. आणि मग ते करायचं झाल्यास आपल्याला काही खतं आणावं लागेल आणि मग त्याच्यासोबत
म्युरेट ऑफ पोटॅश, DAP, युरिया याच्यासारखे दाणेदार खतं आले. तेव्हा इरिगेशनची जी पद्धत होती ती पद्धत वाफ्यानी किंवा ज्याला आपण भारेभरणं पाटपाणी. म्हणतो, पाटपाणी अशा पद्धतीची होती. ते जमिनीवर फोकून द्यायचं, ज्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग त्याचं ते काही प्रमाणात सोल्युबलाइज होऊन मग ते सगळं काही पिकांना न्यूट्रिएंट मिळायचे आणि मग त्याच्यातून प्रोडक्शन हे इन्क्रीज व्हायचं. आणि अशा पद्धतीत या सगळ्या गोष्टीचं सुरुवात झालं. माझ्या मते म्हणजे एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार की याचं सन इसवी सन वगैरे हे कधी आले, तर ही दाणेदार खते मार्केटमध्ये आली. पण ह्या खतांसोबत जर तुम्ही बघितले तर म्हणजे DAPची जर बॅग तुम्ही बघितली आहे का कधी? बघितली की काय लिहिलंय DAPच्या बॅगवर? DAP असतं, डायअमोनियम फॉस्फेट लिहिलं असतं आणि 1846 लिहिलं असतं. ओके. त्याच्यात आणखी एक गोष्ट तुम्ही विसरता की ऍक्च्युली CS लिहिलेलं असतं. हा असते, बरोबर. DAP हे सायट्रिक ऍसिड सोल्युबलाइज आहे, म्हणजे त्याचं क्लिअर सोल्युशन हे सायट्रिक ऍसिड मध्येच ते विरघळू शकतं. म्हणजे कम्प्लीट पाण्यात विरघळत नाही ते. मग काय होतं की ह्या खतं दिले असताना काही प्रमाणात ते पार्शली सोल्युबलाइज होतात पाण्यामध्ये, पण उरलेले जे अन्न घटक आहे किंवा उरलेले जे त्याच्यातलं सोडियम आहे, त्याच्यात क्लोराईड आहे, जे कंपाऊंड आहे ते कधीच पाण्यात विरघळत नाही आणि ती जमिनीत तशीच साचून राहते. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला ज्या नंतर अडचणी येतात. म्हणजे तुम्ही बघा ना, पिकांमध्ये आपण एस्पेशली व्हेजिटेबलमध्ये आपण बोलूया, दणक्यात तुम्ही पहिल्या सीझनला तुम्ही बेसल डोस टाकता, दुसऱ्या सीझनला टाकता, तिसऱ्या सीझनला ते क्रॉप उठतच नाही त्या जागेवरून. बरोबर. कारण की काय होतं की तो इतके हेवी त्याच्यात तिथे तुम्ही टॉक्झिक किंवा पार्शली सोल्युबल गोष्टी टाकून दिलेल्या असतात की तो विद्राव्य होत नाही. आणि जी गोष्ट पाण्यात विद्राव्य नाही ती गोष्ट झाडांना उपलब्ध होऊ शकत नाही. तर मग तिथेच त्या जमिनीत राहिल्यामुळे मग त्या सगळे कॉम्प्लिकेशन्स तिथे तयार होतात आणि कम्प्लीट डायनामिक स्ट्रक्चर जे सॉइलचं आहे सगळं काही बिघडून जातं तिथे. तेच म्हणजे DAP जे आहे ते 1846 आहे. यामध्ये 18% नायट्रोजन आहे, 46% फॉस्फरस आहे आणि हे दाणेदार खत आहे. बरोबर. मग हे काय होतं की शेतकऱ्यांना वाटतं की मी DAP जास्त टाकतो, फॉस्फरस जास्त मिळेल, झाडाची ग्रोथ जास्त होईल. तर ह्याचं वापरायचं काय प्रमाण असतं का, किंवा जास्त वापरलं तर जास्त उत्पन्न येतं का, असं काय आहे का? म्हणजे थोडक्यात माझं वजन 70 किलो आहे, मी जास्त जर जेवलो तर माझं वजन 100 होईल का? तर नक्कीच वाढेल, पण ते 200 वर नेता येणार नाही. कारण की तुमचं जेनेटिक मेकअप क्रॉपचं त्याला अलाउ करत नाही. प्रत्येक पिकाच्या काही मर्यादा आहे. एका ठराविक लेवलमध्ये ते तुम्ही नेऊ शकता, वाढवू शकता. पण जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन असं नाही. हा नक्कीच उत्पादन वाढणार, पण जास्त याला लिमिट आहे. आणि जास्त खत मग किती टाकायचं यालाही लिमिट आहे. आणि एक लक्षात असायला पाहिजे की पिकं आणि खत ह्या दोघांच्या मते तुम्ही एका फार मोठ्या गोष्टीला विसरून जाता, ती म्हणजे तुमची माती. पिकां जे टाकलेले खतं आहेत ती तुमच्या पिकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो त्यात माती हे एक मोठं माध्यम आहे. आणि तुम्ही दिलेले सगळेच खतं हे पिकांपर्यंत पोहोचतील असं नाही, कारण की मातीचे स्वतःचे काही गुणधर्म आहे, ज्या गुणधर्मामुळे सॉइल ऍक्ट ॲज अ बफर, ती त्याला बफरिंगचं काम करते. आणि तुम्ही खूप टाकले म्हणून ते सगळे पिकाला झाले असं नाही. कदाचित अति जास्त टाकल्यामुळे सॉइलमध्ये ती खतं तिथेच राहतात आणि मग ती पिकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे उत्पादनाची वाढ होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की खतांवरही भरमसाठ खर्च होऊन जातो आणि एस्पेशली खर्च वाढतो, खर्च वाढून जातो आणि हे नेहमी पाहायला मिळतं. मग एवढ्या ग्रेड्स काय आहेत की 10-26 आहे, 12-32-16 आहे, 1846 आहे, अशा जे दाणेदार खतं येतात जे आपण ब्रॉडकास्टिंगसाठी वापरले जातात, काय शेतकरी तर 24-24 भिजत ठेवतात आणि ड्रिपने देतात, हे योग्य आहे का? बघा आता ग्रेड काय आहे की आपण जेव्हा 12-32-16 म्हणतो तर याच्यात पहिलं N आहे नायट्रोजन, दुसरं फॉस्फरस आहे आणि तिसरं पोटॅशियम. हे प्रायमरी न्यूट्रिशन आहे त्या झाडाचं. आता जवळपास अन्नद्रव्य जे पिकांना लागतात हे 16 अन्नद्रव्य लागतात आणि 17वा एक सिलिकॉन म्हणून नवीन एक मान्यता आहे. जनरली मी त्याच्यावर बोलायचं टाळतो. तर 16 अन्नद्रव्य, तर त्याच्यापैकी जे बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत ते आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि हे फुकटचे आहेत, हे पिकांना सर्वात जास्त लागतात. जर आपण असं म्हणूया की नायट्रोजन हा जवळपास 1% लागत असेल तर त्याच्या तुलनेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कार्बन, सगळं काही कार्बन आहे, त्याच्यामुळे कार्बन किती लागत असेल तर कदाचित 1% नायट्रोजन लागत असेल तर कार्बन त्याच्या तुलनेत 50 पटीने जास्त लागत असेल, पण तो सगळं काही फुकटातून मिळतो. म्हणजे नशीब निसर्गाने तेवढी यंत्रणा केलेली आहे, नाहीतर काहीच्या काही राहिलं असतं. त्यानंतर जे येतात ते येतात प्रायमरी न्यूट्रिएंट, ज्याला आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणतो. मग येतात सेकंडरी न्यूट्रिएंट जो आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर.
आणि त्याच्यानंतर मग मॅंगनीज, झिंक, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन, तर हे न्यूट्रिएंट मग तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून येतात. तर जेव्हा तुमची बॅग असते तर त्याच्यावर NPK हे मेन्शन केलं असतं, म्हणजे 12 N आहे. म्हणजे जर 100 किलो जर तुम्ही क्वांटिटी घेतली तर त्याच्यापैकी 12% हा N आहे, 32% हा फॉस्फरस आहे आणि 16% हा तुमचा पोटॅशियम आहे. तर अशा पद्धतीने ह्या ग्रेड तयार केलेल्या असतात. आता ग्रेड एक्झॅक्टली ह्या ग्रेड का असतात वेगवेगळ्या? एवढ्या का असतात? बरोबर. एवढ्या का असतात? तर तुम्ही DAPचं जर लॉंग फॉर्म पाहिलं तर ते डाय अमोनियम फॉस्फेट आहे. तर जेव्हा हे कंपाऊंड तयार होतं तर कंपाऊंडच्या रचनेनुसार 12% त्याच्यात नायट्रोजन असतो. म्हणजे फर्टिलायझरचं एक स्वरूप जेव्हा तयार केलं गेलं तर त्याच्यात तेवढ्या टक्क्याने न्यूट्रिएंट आढळले, ते तुम्हाला त्या बॅगवर लिहिलेले असं असं आहे. बऱ्याच लोकांचं आणखी अशी संकल्पना असते की त्या स्टेजला तेवढं लागतं म्हणून ह्या अशा ग्रेड तयार केलेल्या असतात. थोडक्यात तो कुठेतरी ठीकही आहे, पण त्या संकल्पनेला फार जास्त मी महत्व देत नाही, कारण की जिथे माती वेगवेगळी आहे, पिकं वेगवेगळी आहे, तर एक रेशो सगळ्या पिकांसाठी आणि सगळं असं नाही होऊ शकत. टेक्निकली स्पीकिंग दॅट इज रॉंग. पण ठीक आहे, कुठेतरी आपण असं म्हणूया की एक सोय करून दिलेली आहे की बाबा ठीक आहे, फॉस्फरस इथे मला नेहमी लो लेवलला मला रिफ्लेक्ट होतो, तर फॉस्फरस जास्त दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया एखादी ग्रेड आहे 0.60-20 तर नेहमीच आपल्याला अशी मारामार असते, तर अशा पद्धतीत तर ठीक आहे. मग त्यानुसार पोटॅश नाही पाहिजे, कारण की आपल्या सॉइल पोटॅश रिच आहे. कदाचित असं असू शकतं, पण माझ्याकडे तेवढी विद्वत्ता नाही की ह्या अशा कशा पद्धतीने ह्या ग्रेड्स तयार केल्या असतील, का केल्या असतील. आणि खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि खूप खर्च होतो यामध्ये, मी बघितले दाणेदार खतामध्ये. आणि ड्रिपनं तर खूप सोडल्या जातात. ड्रिपनं सोडायला पाहिजेत का ह्या ग्रेड? आता दाणेदार खतं ड्रिपने सोडणं म्हणजे तो पूर्ण मुद्दाच वेगळा आहे. दाणेदार खतांपैकी युरिया जर सोडला तर 100% वॉटर सोल्युबल काहीच नाही. बरोबर. जी गोष्ट वॉटर सोल्युबल 100% नाही ती ड्रिपने सोडणे बिलकुल चुकीचं आहे. त्याने तुमच्या ड्रिप सिस्टमलाही नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जी गोष्ट विद्राव्यच नाही, DAP आहे. DAPची निवळी सोडतात लोक, याच्यात भिजवून त्याच्यात भिजवून त्याचं गाळण करून सगळं काही ते सोडतात. पण मुळात जर समजा तुम्ही एक 50 किलो DAP साठी एवढं करत असाल, त्याच्यापेक्षा तुम्ही एक 12X सारखं खत वापरा ना, 52-34 सारखं तुम्ही खत वापरा. वॉटर सोल्युबल काय आहेत? हे वॉटर सोल्युबल खत आहेत. एक झालं शेणखत, एक झालं आपलं दाणेदार, आणि हे वॉटर सोल्युबल काय हे पण एक्सप्लेन करा. आता वॉटर सोल्युबल खतं म्हणजे काय? एक लक्षात घ्या, पिकांना काहीही लागणार असेल तर ते फक्त पिकांमार्फत पोचवायचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे पाणी. तुम्ही त्याला इंजेक्शन देऊ शकता का? नाही, एवढ्या झाडांना कुठे इंजेक्शन द्यायचं? तुम्ही त्याला आणखी काही करू शकता का त्याच्यासोबत? काही असं छडी घेऊन की नायट्रोजन घ्यायचंय बाबा तुला, असं नाही करू शकत तुम्ही. नाही. द रिझन बिहाइंड, पिकांमध्ये काहीही तुम्हाला, म्हणजे आपण इथे बनवूया, इथे एखादं प्लांट आहे किंवा फ्लॉवर पॉट असतो, तर आपण लहानपणी एक असे भरपूर प्रयोग केलेले आहेत की एक तुमचं रजनीगंधाचं जे फुल असतं तर ते घ्यायचं आणि त्याची जी काडी आहे ती रंगीत पाण्यात ठेवायची आणि काही काळानंतर तो रंग त्या फुलामध्ये येतो. बरोबर. तो कसा आला? पिकाला माहित होतं का की याच्यात रंग टाकलाय म्हणून? ऍक्च्युली पाणी आतमध्ये गेलं आणि पाण्यासोबत जेही असेल ते पिकांमध्ये जातं. म्हणजे पाणी हे एकमेव माध्यम आहे पिकांमध्ये. म्हणजे जे काही टाकल ते झाड घेतं का पाण्यात? बिलकुल. काही टाकलं तरी. तुम्ही इन्सेक्टिसाइड ड्रेंचिंग करता, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काही मायक्रोन्यूट्रिएंट देता, बरोबर आहे. तुम्ही पेस्टिसाइड देता, तुम्ही फंजिसाइड देता, सगळं जातं पाण्यात, सगळं जातं. मग मला हे सांगा, जे दाणेदार खतं टाकतो आपण, हे वॉटर सोल्युबल खतं टाकतो, हे झाडामध्ये जाते, मग ते खायला सेफ आहे का? इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड राहू द्या, हे काही रिकमेंडेशन नाहीये मी म्हणतो, पण हे जे खतं टाकतोय आपण, हे झाडाला ग्रो करायसाठी टाकलं, 100% सेफ आहे. जेव्हा त्याच्यापासून जे उत्पादन येते ते खायला सेफ आहे का? 100% सेफ आहे. आता बघा काय होतं, आपण म्हणजे ह्युमन बिईंग, आपण हेटेरोट्रॉप्स आहेत. म्हणजे आपण आपल्या अन्नासाठी दुसऱ्यांवर आधारित आहे आणि आपण डायरेक्ट प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स हे डायरेक्ट खातो. प्लांट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या NPK पासून बनवतात स्वतः. म्हणजे आज जर म्हटलं की तुमचा जर कार्बोहायड्रेटचा सोर्स काय आहे, प्लांटचाच सोर्स आहे. त्यांनी एक कॉन्सन्ट्रेशन मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन बनवलंय स्वतःहून आणि ते तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. आता तो कार्बन राहिलेला नाही, कार्बन तसा मी खाऊ शकत नाही, त्याचं स्वरूप बदललेलं आहे. तर त्याच्यामुळे हे 100% सेफ आहे. म्हणजे बाबा फर्टिलायझर असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हा कार्बन किंवा हा नायट्रोजन आपण असं म्हणूया 13,045 मधून आलेला आहे आणि हा 1261 मधून आलेला आहे, असं डिफरन्शिएट करू शकत नाही. कारण की मुळात नायट्रोजन बदलला येतो आता, त्यांनी अमिनो ऍसिड्सचं फॉर्म घेतलेलं आहे, प्रोटीन्स झाले आता त्याचे.
तर त्याच्यामुळे इट्स 100% सेफ. आता जस्ट तुम्ही वॉटर सोल्युबल खताबद्दल तुम्ही बोलत होता हो. की ह्यामध्ये 1261, 05234, 1340, ह्या ज्या ग्रेड्स असतात ह्या हो. शेतीमध्ये व्हेजिटेबल फार्मिंग असेल किंवा फळांची शेती आपण करतो तिकडे सगळीकडे वापरले जातात. ह्यामध्ये पण एक मोठा अतिरेक खूप जास्त वापर होत आहेत. म्हणजे कन्सल्टन्सीचा धुमाकूळ आहे, ते सांगतात की हे वापरा, ते वापरा, ह्या स्टेजला हे वापरा. तर हे वॉटर सोल्युबल खते जे आहेत हे वापरणं सेफ आहे का, आणि हे कधीपासून वापरले जातात आपल्या इथं? आता आपण असं म्हणूया की आपण आधी ग्रॅन्युलर दाणेदार खतं पाहिली. दाणेदार खतं जेव्हा आली तर ती ब्रॉड आपण फुकून फेकून देत होतो मातीवर. आणि त्याच्यात जी अडचण होती ती अडचण म्हणजे ती आजही आहे की ती पूर्णपणे पाण्यात विद्राव्य नव्हती. आता मी काही प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगितल्या. बरोबर. जी गोष्ट पाण्यात विद्राव्य आहे तीच गोष्ट पिकांपर्यंत जाऊ शकते. बरोबर. पाणी हे एकमेव माध्यम आहे जे पिकांपर्यंत तुमची कोणतीही गोष्ट पिकांच्या आतमध्ये नेऊ शकते. त्यांना द्रव्य असू द्या, एखादं इन्सेक्टिसाइड असू द्या, पेस्टिसाइड असू द्या. आता जिथे खतं ही पूर्णपणे विद्राव्य नाही, याचा अर्थ काय की ती काही प्रमाणातच पाण्यात विरघळणार आहे आणि उरलेली ही जमिनीत तशीच पडून राहणार आहे, जी पुढे त्रासदायक ठरणार आहे. मग ह्याच्यावर काय करता येईल, तर अशी गोष्ट आणता येईल का की जी पाण्यात 100% विद्राव्य आहे. ओके. मग वॉटर सोल्युबल फर्टिलायझर काय आहे की ती 100% पाण्यात विद्राव्य होतात. पूर्णपणे विरघळली गेली याचा अर्थ काय की ती पाण्यात पूर्ण विरघळली गेल्यामुळे त्याचे जे पिकांपर्यंत पोहोचायचे चान्सेस आहे ते वाढले आणि त्याचे जमिनीत रेसिड्युअल इफेक्ट जे आहेत ते कमी झाले. बरोबर. बरोबर ना? म्हणजे हे सेफ आहे, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आर व्हेरी सेफ. वापरायला हो पाहिजे. हो बिलकुल. असं नाही का होत की जमिनीची जे आपण जमिनीला ऍसिडिक करतोय किंवा अल्कलाईन कडे घेऊन जातोय, असं काय होत नाही का वॉटर सोल्युबल खतानं? काय होतं की कोणतीही गोष्ट ही जास्त वापरली किंवा चुकीची वापरली तर ती घातक ठरतेच. मग प्रमाण योग्य पाहिजे ना. मग किती प्रमाण वापर जर जास्त? चुकलं, जसं काही लोक कन्सल्टंट सांगतात ना की द्या 20 किलोची बॅग, गोणी द्या सगळी त्याला. हे बघा आता काय होतं, ह्या प्रमाणाला काही सूत्र आहेत. बरोबर. आणि माझा जो अनुभव आहे फर्टिगेशन क्षेत्रातला किंवा खत व्यवस्थापन क्षेत्रातला, तर ह्या जगभरात ह्या गोष्टीला एक सायन्स आहे आणि त्या पद्धतीने ती दिली जातात आणि कुठे ती मोगमी दिली जातात. म्हणजे सगळं मी जसं आधीच सांगितलं माझ्या सुरुवातीला की सगळीकडे घुमा फिरा के पृथ्वी गोल आहे, तर तिथे सगळंच आहे. तर त्या सगळ्या देण्याला काही सूत्र आहेत आणि ते सूत्र असे आहेत. आज जर तुम्ही म्हणजे मी मोर प्रिसाईज बहुतेक कसं म्हणूया, वॉटर सोल्युबल द्राक्ष क्षेत्रात भरपूर जास्त वापरले जातात. हा, द्राक्ष शेतीमध्ये वापरतात. आणि द्राक्ष शेतीत स्पेशली एक्सपोर्टमध्ये. तर जर समजा आपण 1 टन द्राक्ष उत्पादन जर करतो म्हटलं, एकरी आपण जवळपास 12-15 टन असं उत्पादन घेतात लोक, पण आपण 1 टन उत्पादन जर मला घ्यायचं आहे तर त्याच्या मागे मला 0.77 म्हणजे 770 ग्राम एवढा फॉस्फरस लागतो. म्हणजे जर मी 1 किलो द्राक्ष घेतली तर त्याच्यात जो फॉस्फरस आढळून येतो तो 770 ग्राम आढळून येतो. ओके, 1 टन बोलतोय मी. एका टनात 770 ग्राम हा फॉस्फरस आहे. म्हणजे जेव्हा 1 टनाचं तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे तर तुमच्या जमिनीतून 770 ग्राम एवढा फॉस्फरस कमी होणार आहे. मग आता मी 10 टन घेतो म्हणजे 7.7 म्हणजे 7 किलो 700 ग्राम एवढा फॉस्फरस कमी होणार आहे. बरोबर. तेवढा फॉस्फरस तुम्हाला टाकायचं. एवढाच फॉस्फरस लागतो फक्त? तेवढाच लागतो. ह्याच्या प्लेट लागतच नाही? नाही. मग हा सगळा काय अतिरेकच आहे? नाही नाही असं नाही. बघा नाही, आता मी बघतो फॉस्फरस. आता तुम्हाला सांगतो, माल जेव्हा काढायला येतो तेव्हा 0.34 द्या 25 किलो, तेव्हाच तुमची द्राक्ष मोठी होतील असं पहिल्या वर्षी मला सांगितलं गेलं होतं. ते मी बंद केलं ऍक्च्युली आता. बरोबर आहे. आता बघा न्यूट्रिएंट कॅल्क्युलेशन जे आहे किंवा फर्टिलायझर्स तुम्हाला किती द्यायचे याचं ठरलेलं जे गणित आहे किंवा आज जेवढ्याही मेथड्स आहेत त्या मेथड्स न्यूट्रिएंट विड्रॉल फ्रॉम सॉइल या टेक्नॉलॉजीवर किंवा या आधारावर आहे. म्हणजे मातीतून जेवढं निघतंय तेवढं टाकायचं तुम्ही. जेवढं तुम्ही जमिनीतून काढताय तेवढं तुम्हाला जमिनीत टाकायचंय. मी तुम्हाला सांगितलं की 10 टनात 7 किलो 700 ग्राम फॉस्फरस निघणार आहे. बरोबर. तेवढा तुम्हाला टाकायला पाहिजे. थोडं मेंटेन करायचं. प्रॉब्लेम काय होतं, ह्या गोष्टी तुम्ही 7 किलो टाकता, 10 किलो टाकता, 25 किलो टाकता, 50 किलो टाकता, पण तरीही पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. याला वेगवेगळे कारण आहेत सर. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते की तुमच्या जमिनीला तुम्ही समजून घेतलं आहे का. मी मगाशी बोलताना बोललो की तुमचे खत आणि तुमचं पीक याच्यामध्ये जे आहे ती आहे तुमची जमीन. तुम्ही दिलेलं खत मी जर आज दिलं, तुम्ही म्हटलं की मी 7.7 किलो दिला, पण त्याचं जमिनीत कसं रूपांतर होणार आहे किंवा त्याचं फिक्सेशन होणार आहे का, तो जमिनीसोबत कसा रिॲक्ट करणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कळेल कसं, जेव्हा तुम्ही जमीन समजून घ्याल. आणि जमीन समजेल कशी, जेव्हा तुम्ही तिचा अनालिसिस कराल, तिचा पृथक्करण अहवाल काढाल आणि मग त्या पृथक्करणानुसार तिचं स्वरूप काय आहे, तिचे गुणधर्म काय आहे. सॉइल टेस्ट रिपोर्ट. सॉइल टेस्ट रिपोर्ट मध्ये आपल्याला कळतं की जमीन कशी आहे, जमिनीमध्ये काय काय न्यूट्रिएंट्स आहेत, काय कमी आहेत. बरोबर. आणि त्यानुसार ते द्यायचे.
त्यानुसार ते द्यायचे. तिचं स्वरूप समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला कळतं की मला जर 7 किलो हे जर माझं झाड घेत असेल तर 7 किलोसाठी नेमका मला इथे 14 किलो द्यावा लागणार आहे की 15 किलो द्यावं लागणार आहे, कारण की काही हा लीच आउट होणार आहे, काही फिक्स होणार आहे. बरोबर. आणि तुम्ही माती समजून पहिले घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते ठरवता येणार आहे. बरोबर. अंदाजे करून उपयोग नाहीये. अंदाजे करून उपयोग नाही. आपण माती जेव्हा तपासतो तर माती तपासल्यानंतर मातीचा रिपोर्ट वाचता किती लोकांना येतो, म्हणजे याच्याबद्दल थोडासा प्रश्नार्थक आहे. तर नीट मातीचा रिपोर्ट हा तुम्हाला वाचता आला पाहिजे. आता मातीच्या रिपोर्टमध्ये दिलेलं असतं की पीपीएम पर केजी. एखादा आपण छोटंसं अन्नद्रव्य घेऊया, परत आपण फॉस्फरस बद्दल बोलत होतो तर फॉस्फरस घेऊया. तर फॉस्फरस तुम्हाला किती पाहिजे, तर मिनिमम तो असा 5 पीपीएम ते 15 पीपीएम किंवा 15 पीपीएम ते 20 पीपीएम त्याची ऑप्टिमम लेवल आहे. हा लेवल आहे, स्टँडर्ड लेवल. म्हणजे 1 किलो जर माती घेतली तर त्याच्यात 5 पीपीएम म्हटलं तर 5 mg, 5 मिलीग्राम. ओके. मग मी जर 1 टन माती घेतली तर त्याच्यात जवळपास 5 ग्राम एवढा माझा तो फॉस्फरस असेल. मग माझ्याकडे माती किती आहे ती आपण कॅल्क्युलेट केली पाहिजे. म्हणजे माझं जर समजा 2184 मगाशी जे मी गणित सांगितलं होतं पहिलं 30 सेंटीमीटर मध्ये, आणि याच्यात जर 5 पीपीएम आहे तर 2184 गुणिला 5 म्हणजे जवळपास 10 किलो फॉस्फरस माझ्याकडे ऑलरेडी आहे. मला लागतोय किती, एवढंच. बरं, मग आता ह्याच्यासाठी त्याच्या उपलब्धतेवर होणारे जे परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहे मातीतल्या, एस्पेशली पीएच. मग मला जर याची उपलब्धता वाढवायची असेल तर मला पीएच किती आहे माझ्या जमिनीची, माझी जमिनीची पीएच 8 आहे, मला पहिले पीएच मॅनेज करायला पाहिजे. कारण की आयडियली तुम्हाला 5.5 पीएच ला सगळे अन्नद्रव्य हे उपलब्ध होतात. मग आयडियली मला काय करायला पाहिजे की मला पीएच ही तिथे योग्य करायला पाहिजे. पण जर मी योग्य पीएच करत नसेल, माझ्याकडे मुबलक फॉस्फरस आहे आणि परत मी खत देतोय, मग अशा कंडिशन मध्ये लागतोय 7, देताय 50, पण उपलब्धता त्याची होणार. तर त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहे हे सॉइल अनालिसिस रिपोर्ट मध्ये आपल्याला दिसतात आणि त्यानुसार तो समजून घेऊन त्यानुसार अभ्यास करून तेवढं द्यायला पाहिजे. फार कमी सॉइल रिपोर्ट काढत असतील मला वाटते, 2-3% भारतात काढत असतील पूर्ण. माझ्या मते एकदम प्रगत म्हणजे बागायती शेतीत जरी म्हटलं ना तर 1-2% जास्त नसेल, आणि भारतात तर ते पॉईंट नॉट मध्ये कुठेतरी येईल सॉइल रिपोर्ट. किती पाठीमाग आहे या गोष्टीमध्ये आपण, आणि ही बेसिक कॉन्सेप्ट आहे, बेसिक नीड आहे. हो. आणि याच्यात काय आहे की जर तुम्ही खत व्यवस्थापन जगात पाहिलं तर सॉइल रिपोर्ट नसेल तर माणसं हात वर करून देतात, म्हणजे खतच नाही देत. नाही, म्हणजे शिकवलंच गेलं नाहीये की विदाऊट सॉइल रिपोर्ट खतं कशी द्यायची. म्हणजे बरेचदा आपल्याला बघायला मिळतं की एका पानाचा फोटो व्हॉट्सअपवर येतो, काय सोडू आज, हो, याला कोणतं खत दिलं पाहिजे, आणि त्याच्यावर सांगितलंही जातं की असे खत द्या. पण मला मुळात शिकवलंच नाहीये की तसं खत कसं द्यायचं. म्हणून माझ्याकडे जर रिपोर्ट नसेल तर मी ब्लँक आहे, मला कळणारच नाही. बरोबर आहे. मी तुम्हाला एकदा पेट्रोल टेस्ट व्हॉट्सअपला पाठवला, तुम्ही म्हणला आधी सॉइल टेस्ट रिपोर्ट पाठवा. बरोबर. मागे आपली त्याच्यावर एक चर्चा झाली होती, कारण की मला शिकवलंच गेलं नाहीये, कारण की मला माहीतच नाही कसं करायचं. कदाचित मी कुठंतरी माझ्या अभ्यासात कमी पडत असेल की आय एम नॉट स्मार्ट इनफ, मला ते पेपर असल्याशिवाय नाही जमत. पेट्रोल टेस्ट काय असतं साध्या भाषेत सांगायचं झालं तर? आता काय होतं, आपण जिथं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण सिलेक्ट केलं, त्याचं आपण द्रावण केलं, ते जमिनीत गेलं, ते पिकांनी घेतलं. मग आता पिकांमध्ये ते किती गेलं ते जर तपासायचं असेल तर कसं तपासायचं? आता काय होतं, पेट्रोल रिपोर्ट टेस्ट करणे हा थोडासा तांत्रिक भाग आहे, पण मी सोप्या भाषेत त्याला सांगतो. तुमचं जे पेट्रोल असतं म्हणजे देठ, पानाचं देठ वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळं आहे. जर डाळिंबाचं तुम्ही घेतलं तर कम्प्लीट पानं घेतात, कारण की देठ फार छोटा असतो. पण जिथे द्राक्षासारखं पीक आहे, आंब्यासारखं पीक आहे, विलायची सारखं एखादं पीक आहे, तर तिथे देठ घेतात, कारण की तिथे देठ हा प्रॉमिनंट असतो. आणि जो तुमचा घड असतो, समजा घड किंवा जिथे तुमचं फळ लागलेलं असतं, त्या फळाच्या विरुद्ध बाजूला जे पान असेल त्या पानाचा देठ घेतला जातो. याचा अर्थ काय की जे अन्नद्रव्य तुमच्या देठाला जातंय तेच त्या पानालाही जातंय. बरोबर. आणि ते मायक्रोवेव्ह डायजेस्टर मध्ये किंवा प्रोसेस करून मग त्याच्यातून काढलं जातं की कोणत्या अन्नद्रव्याची किती टक्केवारी आहे, आणि मग ती टक्केवारी त्याच्यात रिफ्लेक्ट होते. त्याचे स्टँडर्ड लेवल्स दिलेले असतात. अंदाजून म्हणजे अंदाजानं तर काही कार्यक्रम नाही इथं होत, अंदाजाने काही. डॉक्टर सारखं कमीत कमी टेस्ट करून प्रॉपर खतं पाणी दिलं तर तिथं पैसेही वाचतील बस, आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला चांगलं काम होईल. मी तुम्हाला सांगतो संतोषजी, खतांचा खर्च अक्षरशः 40,000 एकरीवरून 8,000 पर्यंत आणलेली उदाहरण आहे. हो, मी बरं, आम्ही वेगळं काही केलं नाही,
फक्त प्रॉपर फर्टिगेशन आणि प्रॉपर आपण कशा पद्धतीत खतं द्यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण खतं दिली. आणि तुम्हाला सांगतो, खर्च वाचणे हा तर एक उद्देश आहेच, पण खर्च वाढू शकतो तुमचा. कदाचित तुम्ही अपेक्षित उत्पादनाच्या फार कमी देत असाल. बऱ्याचदा आपण काही उदाहरणं असे बघतो की मागचे 2 वर्ष पहिल्या वर्षी खूप डाळिंब आलं, दुसऱ्या वर्षी खूप डाळिंब आलं आणि तिसऱ्या वर्षी असं झालं की जे उत्पन्नच येईना. इथं काय होतं, पहिल्या वर्षी तुम्ही खताचे डोसेस टेस्ट ठेवले, दुसऱ्या वर्षी खताचे डोसेस टेस्ट ठेवले, तुमच्या जमिनीत पूरक अन्नद्रव्य उपलब्ध होते. म्हणजे तुम्ही कमीही देत होता तरी त्या अन्नद्रव्याची उपलब्धता होती, म्हणून तुम्हाला उत्पादन फार चांगलं मिळत होतं. पण तिसऱ्या वर्षी सडनली काय झालं की एकदम डिफिसाईट तयार झाला तिथे, कारण की हेवी विड्रॉल झाला मागच्या 2 वर्षात खतांचा, अन्नद्रव्याचा. आणि त्याच्यामुळे तिसऱ्या वर्षात मग आता काय उत्पन्न डाऊन. मग काय 1 गोणी दे, 2 गोणी दे. पण भरपूर त्याची उचल तिथून झालेली आहे. विड्रॉल खूप मोठा आहे, तो तेवढा भरून निघणार नाही. म्हणजे जर तुम्ही तंतोतंत कॅल्क्युलेशन्स हे केले नाही तर असं होतं बघा, 2-3 सीझन चांगला माल असतो, नंतर निघत नाही. तर हे कॅल्क्युलेशन्स चुकतात. आणि आपल्याजवळ याचे कारण मग आपण आपापल्या समजाप्रमाणे, मित्रांच्या किंवा आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या प्रमाणे आपण काहीतरी ठरवत असतो, याच्यामुळे झालं असेल त्याच्यामुळे. या वर्षीची परिस्थिती सांगतो, आज आपल्याला 4 ते 6 महिने पावसाळा अनुभव मिळाला. ॲव्हरेज रेनफॉल हा डबल आहे प्रत्येक ठिकाणचा. आणि अशा कंडिशन मध्ये काय झालंय की न्यूट्रिशनल लॉस जो आहे जमिनीमधून लिचिंगमुळे वाहून गेलेले आहेत. आणि अशा ठिकाणी जर हे कॅल्क्युलेशन्स तुमच्याकडे नसते तर इथे गडबड व्हायची भरपूर उत्पादन घेऊ शकत नाही चांगलं. आणि मग त्याची कारण आपण नंतर शोधत असतो. मुळात एक छोटासा रिपोर्ट जर आपण केला तर आपल्याला थोडक्यात एक ECG मिळून जातो जमिनीचा. खत व्यवस्थापन करताना ज्या आपल्या ह्या अशा ढोबळमानांनी देणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आम्ही खतं देतच नाही आणि आम्हाला तसंच उत्पादन होतं, किंवा आम्ही फार जास्त देतो म्हणून आमचं उत्पादन जास्त आहे. तर मला इथे सांगू इच्छितो, तंत्र शुद्ध करणंच गरजेचं असतं. सायन्स हे कधी बदलत नाही. जे व्हायचं ते सायन्सला आधारितच होतं. फक्त आपण त्याच्यातून म्हणतो नाही बाबा ते असं बरं झालं, ते तसं होऊन गेलं, मी काही नाही केलं तरी मला रिझल्ट आले. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठं बेस नाही. ढोबळ आणि अंदाजानं खूप काम चाललंय साईडच बऱ्यापैकी. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर आपण विचारलं बाबा तू हे खत का टाकतोयस किंवा तू हा स्प्रे का करतोयस, तर त्याचं उत्तर फार कमी भेटतं मला पण. आणि ते काय होतं, नाही आम्हाला रिझल्ट आले, मग तो सांगतोय दुसऱ्याला, तो सांगतोय व्हॉट्सअप ग्रुपला, तो सांगतोय इकडे, तो सांगतोय फेसबुकला. आणि ते एखादं प्रोडक्ट असतं ते व्हायरल होतं, ह्यानंच आमच्या बागेला माल आला, एकानं सांगितलं की सगळे वापरतात. नेमकं एक लक्षात घ्या की जिथं कोणतंच अनालिसिसची काही पद्धत नाही, ते नेमके रिझल्ट कशामुळे आले काहीच सांगू शकत नाही. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे की जिथे ह्या अशा प्रॅक्टिसेस असतात संतोषजी, तिथे कन्सिस्टन्सी नसते. हा बरोबर. 1-2 वर्ष पीक चांगलं येईल, 3-4 वर्ष पुन्हा कमी येईल, पुन्हा वाढू शकते, वर खाली सगळं. इट्स अ फ्लुक, तुक्का येतो. तुम्हाला रिझल्ट मिळाले, ओके ठीक आहे, पण त्याचा परिणाम 10 शेतकऱ्यांवर होतो, हे मी डोळ्यानं पाहिले ग्राउंडला. एखाद्यानं सांगितलं की ढोबळी मिरचीला हा स्प्रे कर, ह्याचा भयंकर रिझल्ट आला थ्रिप्ससाठी. 10-15 शेतकरी वापरतात, खर्च वाढतो. बरोबर. काय माहिती त्याचा रिझल्ट आलाय का नाही आलाय, त्याला ऑब्झर्वेशन केलंय का नाही केलंय, मॉनिटरिंग केलंय की नाही, ट्रॅप्स साधे लावलेत का नाही, त्याच्यावर चिकटते किती, तेही बघत नाही. आणि अशा गोष्टी माहिती काय होतं की जेव्हा तुम्ही विदाऊट डायग्नोसिस किंवा विदाऊट अनालिसिस काहीतरी गोष्टी ढोबळमानाने करताना, तर चुकीने काही समस्या तुम्ही ओढवून घेत असता. ते आहेच. झाडाला स्ट्रेस मध्ये टाकतोय आपण, म्हणजे झाडाला म्हणा, मातीला म्हणा, पाण्याला म्हणा. 100%. तुम्ही जेव्हा पेस्टिसाइड मध्ये आपण जेव्हा बोलतो, तर पेस्टिसाइड जेव्हा चुकीचे वापरतो, रेजिस्टन्स तयार होतो. 100%. आज तुम्ही ढोबळी मिरचीसारखं पीक घ्या, ब्लॅक थ्रिप्सचा प्रचंड प्रॉब्लेम आहे सगळीकडे. औषधच नाहीये त्याला, औषधच नाही, कंट्रोलच होत नाही. बरं हे काय झालं, हे याच्यात मिक्स करून हे कॉकटेल्स कॉम्बिनेशन सगळे जे झाले, भयंकर कॉकटेल्स. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नकळत आपण काहीतरी वेगळं करत असतो. त्याच्यामुळे जर तंत्रशुद्ध गेलं, सोपं आहे, सरळ आहे. मार्केटमध्ये ना खतं खूप फेक येतात, म्हणजे वॉटर सोल्युबल असेल किंवा दाणेदार असेल. शेणखत तर जनरली ओळखतो आपण लगेच, कुणाच्या तर उकड्यामधून उचललं ते डायरेक्ट आपण कुजवलं, किंवा काही शेतकरी ते डायरेक्टच टाकतात. नाही, तसं नाही टाकायला पाहिजे, बरोबर आहे. पण हे जे खतं आहेत ग्रॅन्युल्स किंवा वॉटर सोल्युबल, हे फ्रॉड असतात थोडक्यात. म्हणजे कधी कधी रिपॅकिंग करून येतात. तर त्याला कसं ओळखायला पाहिजे, शेतकऱ्यांना काय खबरदारी घ्यायला पाहिजे तुम्हाला वाटते, कारण खतामध्ये तुम्ही भरपूर काम केलंय. थोडं मी याच्यात आणखी सांगू शकेल की खतांमध्ये ॲज सच फार जास्त भेसळ करणे शक्यतोवर होत नाही, पण भेसळ कुठेतरी केली जाते माझ्या ठिकाणावर असं आहे. आता बघा, सगळ्यात पहिले शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काय करायचंय, जर समजा एखादं खत तुम्ही घेतलं तर साधारणतः एक रेशो असा ठेवायचा, 1 भाग खत असेल तर 10 भाग पाणी, एकाच 10. म्हणजे तुम्ही 1 किलो खत घेत असेल, 10 लिटर पाणी घ्या
आणि तशी सोल्युबिलिटी वेगवेगळ्या खतांची वेगवेगळी आहे. पण आपण हा एक ढोबळमानाने सर्वांना करण्यासारखा एक एक्सपेरिमेंट सांगतो. 1 किलो तुम्ही खत घेतलं, 10 लिटर पाणी घ्या आणि ते जर वॉटर सोल्युबल खत असेल तर ते खत पूर्णपणे त्याच्यात विद्राव्य झालं पाहिजे. त्याची कोणतीही राळ किंवा प्रेसिपिटेट पाण्यात द्रावणात राहायला नको. जर एखादं खत हे पूर्णपणे मिश्रित होत नसेल किंवा पूर्णपणे पाण्यात विरघळत नसेल, याचा अर्थ ते वॉटर सोल्युबल, त्याची प्युरिटी कुठेतरी साशंक आहे. म्हणजे आपल्याला जरा जरी शंका वाटली तर हा साधा एक्सपेरिमेंट आपण करू शकतो. साधा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एखादा शेतकरी आहे, मोठा शेतकरी म्हणूया, आणि त्याला 4-10 लोक 15 लोक फॉलो करत असतात, तर जर तुम्ही त्या खतांचे सॅम्पल लॅबमध्ये टेस्टिंगला दिले तर टेस्टिंग हे 500-700 हजार रुपये टेस्टिंग होते. आज खतांचा वापर आणि त्याच्यासाठी 1000 रुपये जर आपण स्पेंड केले तर काहीच अडचण नाही. आणि आणखी एक गोष्ट, ज्या गुणवत्तापूर्वक कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तर अशा कंपनीची जर खतं घेतली, किमान ती 2 पैशांनी महाग असेल, तर काय होतं हे याच्यासाठी मी सांगतो की ज्या ह्या रेप्युटेड कंपन्या असतात, फर्टिलायझर हे एफसीओच्या अंडरमध्ये येतात, तर ह्या कंपन्यांना एफसीओच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्याचं पालन करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर एफसीओच्या गाईडलाईनमध्ये जर त्याच्या कॉम्प्लिकेशन्स आले तर त्याची पेनॉल्टी किंवा त्याच्यावर होणाऱ्या कारवाया, ह्या कारवाया थोड्याशा सिरियस असल्यामुळे ह्या कंपन्या अशा गोष्टी काही करत नाही आणि त्याची अॅक्युरेसी ही चांगली असते. पण ज्या लोकल कंपन्या असतात तर तिथे अशा गोष्टी होण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात एक कंपनी मला आठवते की ज्या कंपनीची आधी एक ग्रेड होती आणि बघा अनालिसिस मध्ये कुठेतरी 0.5% वगैरे ते कमी भरायचं. 1-2 वेळा त्या एफसीओच्या अडचणी तिथे आल्या, तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ती जी ग्रेड होती ती ग्रेड त्यांनी कमी आहे म्हणूनच बॅगवर लिहून दिलं. बेस्ट. म्हणजे त्यांनी त्याच्यात काही खोडाखाड करत बसले नाही. ठीक आहे, कमी जास्त येतंय, 0.5चा फरक पडतोय, त्यांनी 2% कमी म्हणून ग्रेड बॅगवर लिहिणं सुरू केलं. तर कदाचित रेप्युटेड कंपन्या असतील तर ह्या गोष्टी तुम्ही. आणि शेतकऱ्यांचा अजून एक कन्सर्न असतो की हे खत ते खत मी एकत्र वॉटर सोल्युबल करतो आणि सोडतो, म्हणजे 1261 सोबत 05234 किंवा 134013, तर हे मिक्सिंग करणं योग्य आहे का सेपरेट जायला पाहिजे? बघा, एक लक्षात घ्या की खतांचे जे क्लासिफिकेशन आहे हे मेनली 3 पार्टमध्ये आहे: फॉस्फेट, सल्फेट्स आणि नायट्रेट्स. म्हणजे कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, नायट्रेट बेस झाले. पण ते मोनो अमोनियम फॉस्फेट, मोनो पोटॅशियम फॉस्फेट हे फॉस्फेटमध्ये आले. आणि सल्फेटमध्ये काय, पोटॅशियम सल्फेट, बरोबर, ओके, मॅग्नेशियम सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट आणि सल्फेट, हे 3च प्रकार आहेत. 3च प्रकार आहे. सगळे नायट्रेट्स एकत्र मिसळता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट एकत्र मिसळता येतं. कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट हे नाही मिसळता येत. म्हणजे जनरली बोललं असं जातं कॅल्शियम मॅग्नेशियम एकत्र चालत नाही, पण कॅल्शियम नायट्रेट असेल आणि मॅग्नेशियम नायट्रेट असेल तर ते चालतं. पण कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट असेल तर ते चालत नाही. एकत्र केली पाहिजे का? तुम्ही ती विरघळताना एकत्र नाही केली पाहिजे, कारण की ती जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये तुम्ही विरघळता तेव्हा त्याचं प्रेसिपिटेशन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट ती खतं विरघळली पाहिजे. एकत्र दिली पाहिजे का? ऑब्व्हियसली एकत्र दिली पाहिजे, कारण की सगळ्या अन्नद्रव्याची गरज ही दैनंदिन फिजिओलॉजीमध्ये पिकांना आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकत्र दिली पाहिजे. आणि मग सायकल काय पाहिजे खतं द्यायची? सगळ्यात म्हणजे माझी आजची सायकल आहे, समजा मला आधी मॅग्नेशियम द्यायला पाहिजे का कॅल्शियम द्यायला पाहिजे का नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, याची सायकल असते का काही चालतं पुढे मागं? याची काय असं सायकल किंवा सिक्वेन्स नाही. तुम्ही जेही देता ते तुमच्या प्रपोर्शनेट, तुम्ही जर प्रपोर्शनेट एक वेळ ठरवलं असेल तर इरिगेशनच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही ती एक सोबत सगळी दिली पाहिजे. मग किती वेळ जायला पाहिजे इरिगेशन सोबत? आता ह्याच्यावर डिपेंड करतं. आता काय होतं, परत मुद्दा तोच येतो, सॉइल अनालिसिस हा इथं प्राथमिक आहे. जर तुमची सँडी सॉइल असेल, लाईट सॉइल असेल, तर तुमच्या जवळपास 80 ते 90% पाण्यात ही खतं गेली पाहिजे. म्हणजे 1 तास जर पाणी असेल तर त्याच्यापैकी, म्हणजे आपण असं म्हणूया की 100 मिनिटं जर आपण इरिगेशन करत असू तर 90 मिनिटात ही खतं गेली पाहिजे. थोडं स्लो जात राहायला पाहिजे. म्हणजे पाण्याच्या एक थेंबासोबत खत पण जायला पाहिजे, गेली पाहिजे. ती जर तुमची हेवी सॉइल असेल, क्लेई सॉइल असेल, तर तिथे 65-70% म्हणजे 70 मिनिटं ही खतं गेली पाहिजे. 30 मिनिटं आधी सुरुवातीला पाणी गेलेलं चालेल, नंतर त्याचं ते थोडं डिफ्युजन वगैरे होतं. तर अशा पद्धतीत तुमचं फर्टिगेशनची प्रॅक्टिस ही असली पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की खतं कशी द्यायची, शेणखत काय असतं, वॉटर सोल्युबल खते काय असतात, आणि त्यासोबतच खूप काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. डोक्यावरून जात असेल तर डबल पहा तुम्ही, आणि हा एपिसोड जो आहे तो खूप शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळेत वेळ काढली, नाशिकवरून पुण्याला आला. आपला हा पॉडकास्ट खूप चांगल्या पद्धतीनं इथं एपिसोड झाला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संतोषजी, आणि तुमच्या ह्या चॅनलसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.
आणि तुम्ही अशीच माहिती सर्वांसमोर नेहमी आणत राहाल आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा करतो. फार फार धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.